आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या श्रीराम कथेच्या 4थ्या सत्रामध्ये. कालच्या सत्रामध्ये आपण चर्चा केली कशा प्रकारे विश्वामित्र मुनींसोबत प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांची यात्रा मिथिला नगरीपर्यंत आणि त्यानंतर श्रीरामचंद्रांद्वारे शिवधनुष्य त्याचा भेद करणे, त्याला तोडणे, त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा माता सीतेसोबत झालेला विवाह आणि त्यानंतर त्यांची परतीची यात्रा आणि त्यानंतर 10 वर्ष जवळपास अयोध्येमध्ये अतिशय आनंदात सर्व अयोध्यावासींसोबत श्रीरामचंद्रांचं अयोध्येमधला निवास आणि त्यानंतर मंथरेद्वारे कैकेयीच्या हृदयामध्ये विष भरून कैकेयीद्वारे 2 वरदान दशरथ महाराजांना मागणं इथपर्यंत आपण काल चर्चा केली होती. आणि त्यानंतर आपण 2 वरदान मागायची जी काय म्हणता येईल त्याला, कैकेयीने दशरथ महाराजांना 2 वरदान मागावं अशी एक कल्पना मंथरेनं कैकेयीला सुचवली. आपण अजून कैकेयी आणि दशरथ महाराज यांचा वार्तालाप इथपर्यंत आलो नव्हतो. काल आपण चर्चा केली की कशा प्रकारे मंथरेनं कैकेयीच्या मनामध्ये विष कालवलं आणि त्यानंतर कैकेयीला समजवलं की हे जे 2 वरदान मागण्यासाठी तुला दशरथ महाराजांनी सांगितलं होतं अनेक वर्षांपूर्वी एका युद्ध प्रसंगी, आणि आता ती वेळ आहे ज्यावेळी तू हे 2 वरदान दशरथ महाराजांकडनं मागू शकतेस. आणि अशा प्रकारे मंथरेद्वारे अशी कल्पना दिली गेल्यानंतर कैकेयी अतिशय दुःखी होऊन, क्रोधित होऊन तिच्या महालामधील जो कोपभवन होतं त्या कोपभवनामध्ये जाऊन कैकेयी तिचं पूर्ण जे वस्त्र होती ती अस्ताव्यस्त करून तिचे सर्व दागिने जमिनीवरती इकडे तिकडे पसरले गेलेले आणि अतिशय दुःखी अवस्थेत विस्फारलेले केस आणि तिचा सर्व जे काही तिच्या शरीरावरती जी काही दागिने आणि इतर काही सौंदर्य प्रसाधन होती ती सर्व विस्कटलेली, अशा प्रकारे अशा अवस्थेत कैकेयी त्या कोपभवनामध्ये जमिनीवरती पडून होती अतिशय दुःखी अवस्थेमध्ये. आणि इथे दशरथ महाराज उद्या श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक होणार ही अतिशय गोड बातमी सांगण्यासाठी सर्व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सांगण्यासाठी ते एकेका महालामध्ये जात होते. आणि तेव्हा ते कैकेयीच्या महालामध्ये आले, जी त्यांची अतिशय प्रिय दशरथ महाराजांच्या 353 राण्या होत्या. त्यापैकी 3 ह्या मुख्य राण्या होत्या, ज्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, आणि इतर 350 राण्या ह्या प्रासंगिक होत्या, म्हणजे त्यांच्याशी विवाह दशरथ महाराजांना करावा लागला. त्याची कथा येते की जेव्हा परशुराम, ज्यांची आपण चर्चा केली की कशा प्रकारे विवाहानंतर परत येताना परशुरामजी क्रोधित होऊन तिथे प्रकट झालेले, हे सुद्धा भगवान विष्णूंचे शक्त्यावेश अवतार हे दुष्ट क्षत्रिय कुळांना त्यांचं उच्चाटन करण्यासाठी प्रकट झालेले आणि 21 क्षत्रिय कुळांचा त्यांनी विनाश केला. आणि अशा प्रकारे विनाश करत असताना परशुराम अनेक वेळा या पृथ्वी तलावरील अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमण केलं आणि जो क्षत्रिय समोर येईल त्या क्षत्रियाला किंवा त्या राजाला परशुराम हे संपून टाकायचे. एक सेकंड. तर भगवान परशुराम जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्यांनी पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातील सर्व क्षत्रिय कुळांचा नाश केला. 21 पिढ्या क्षत्रियांचा त्यांनी विनाश केला. पण परशुराम यांनी एक अट ठेवली होती की
मी सर्व क्षत्रियांना मारेन, पण असा एखादा क्षत्रिय असेल जो स्वतःला एखाद्या स्त्रीच्या मागे लपवून स्वतःचं संरक्षण करेल, तर त्याला मी हात नाही लावणार, त्याला मी मारणार नाही, कारण तो क्षत्रियच नाही आहे. जो स्वतः एखाद्या स्त्रीच्या मागे लपून बसतोय घाबरून, तो तर खरं क्षत्रियच नाही, त्याला मारण्यामध्ये काय अर्थ आहे. त्यामुळे मी अशा राजाला मारणार नाही. आणि दुसरी अट त्यांनी घातली की मी जेव्हा युद्ध करायला जाईल एखाद्या राज्यात, तेव्हा जर तिथला राजा जर विवाह करत असेल तर विवाह करणाऱ्या राजाला मी मारणार नाही, त्याचा विवाह होतोय. आणि अशा वेळी या 21 पिढ्या क्षत्रियांच्या नष्ट करताना परशुराम अनेक वेळा अयोध्येमध्ये येऊन गेले. आणि जेव्हा बातमी यायची दशरथ महाराजांकडे की परशुराम येत आहेत विनाश करण्यासाठी क्षत्रियांचा, तेव्हा दशरथ महाराज लगेच तयारी करून एखाद्या राजकन्येला किंवा एखाद्या स्त्रीला तयार करून तिथे लगेच त्यांच्या विवाहाची तयारी केली जायची. आणि दशरथ महाराज परशुराम आले की दशरथ महाराजांचा विवाह चालू आहे एका राजकन्येसोबत किंवा एका दासीसोबत किंवा एखाद्या त्यांच्या राज्यातील किंवा आजूबाजूच्या राज्यातील एका कन्येसोबत त्यांचा विवाह सुरू असायचा. एकदा परशुराम आले, पाहतायत की दशरथ महाराज एखाद्या त्यांच्या पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतायत. दशरथ आले क्रोधित होऊन त्यांचा परशु घेऊन, ते म्हणले दशरथ काय करतो. दशरथ महाराज लग्न करतायत. ठीक आहे, लग्न करताय, ह्यांना नाही मारायचं. परशुरामजी निघाले, परत दुसऱ्यांदा आले अनेक क्षत्रियांना मारून. तेव्हा पाहिलं दशरथ महाराज एका कुठल्या तरी कन्येच्या डोक्यामध्ये माथ्यावरती सिंदूर भरत आहेत. ते म्हणले लग्न करतायत, ह्याला नाही मारायचं. परत एकदा फिरून आले, मग पाहतायत की एका कन्येसोबत ते 7 फेरे घेत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक वेळी परशुराम यायचे तेव्हा दिसायचं की दशरथ महाराज विवाह करण्यामध्ये मग्न आहेत. त्यामुळे दशरथ महाराजांनी अशा प्रकारे एका युक्तीद्वारे परशुरामांपासून स्वतःचा बचाव करून घेतला. आणि परशुरामांनी माहिती होतं भगवान विष्णूंचे शक्त्यावेश अवतार आहेत की दशरथ महाराजांच्या घरामध्येच काही काळानंतर साक्षात भगवान विष्णू स्वतः त्यांच्या मर्यादा पुरुषोत्तम अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांच्या रूपात प्रकट होणार आहेत. आणि त्यामुळे परशुरामांनी सुद्धा दशरथ महाराजांसारख्या अतिशय चारित्र्यवान आणि एका योग्य असा क्षत्रिय राजाला कधी हात नाही लावला, कधी त्यांचा वध नाही केला. दुसरा एक राजा होता, त्याचं नाव होतं नारी कवच. तोही वाचला, पण तो काय करायचा, जेव्हा परशुराम यायचे तेव्हा त्यांच्या सर्व स्त्रियांना पुढे करायचा आणि मागे लपून बसायचा. आणि परशुराम म्हणायचे अरे हा कसला राजा आहे. त्याला त्यांनी नाव देऊन टाकलं नारी कवच राजा म्हणून. तो नारी कवच बनला, त्यांनी नारींचं कवच बनवून स्वतःचं रक्षण करायचं. त्यामुळे त्यांनाही परशुरामाने मारले. ते म्हणले मी क्षत्रियांना मारण्यासाठी प्रकट झालो, हे क्षत्रियच नाही, ह्याला मारण्यामध्ये काय अर्थ आहे. अशा प्रकारे परशुरामांनी अनेक वेळा आक्रमण केल्यामुळे दशरथ राजांच्या अनेक राण्या होत्या. अशा 350 विवाह त्यांनी केले. आणि ह्या 3 त्यांच्या मुख्य राण्या, त्यातली सर्वात आवडती ही कैकेयी. या कैकेयीला सर्वप्रथम कौशल्याला साहजिक माहिती होतं रामाला राजा बनवणार आहेत उद्या. त्यानंतर कैकेयीला सांगण्यासाठी दशरथ महाराज कैकेयीच्या महालात आले आणि त्यांनी पाहिलं कैकेयी कुठे दिसत नाहीये. आणि मग त्यांना बातमी समजली की कैकेयी कोपभवनात गेलेली आहे. दशरथ महाराज विचार करू लागले की एवढी चांगली घटना घडत आहे, एवढे चांगले तयारी चालू आहे उद्याच्या कार्यक्रमाची की उद्या रामचंद्राला राजा बनवलं जाणार आहे, मग कैकेयीला दुःखी होण्यासारखं काय झालेलं आहे, कोपभवनात जायची का गरज पडली, असा विचार करत दशरथ महाराज कैकेयीच्या कोपभवनामध्ये गेले. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की कैकेयी अशा प्रकारे अवस्थेमध्ये कोपभवनात पडून आहे. आणि मग दशरथ महाराज विचार करू लागले की काय झालं हिला, ही अशी का दुःखी अवस्थेमध्ये आहे. आणि दशरथ महाराज तिला म्हणू लागले कैकेयी सर्व अयोध्या एवढ्या आनंदामध्ये आहे, सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे, उद्या रामचंद्रांना आपण राजा म्हणून घोषित करणार आहे आणि तुझं रामावरती एवढं प्रेम आहे आणि अशा पवित्र प्रसंगी, अशा सुखद प्रसंगी तुला या कोपभवनामध्ये येण्याची काय गरज वाटली, तुला कशाचं दुःख झालंय, तू मला कारण सांग, मी काहीही करायला तयार आहे तुझं दुःख दूर करण्यासाठी. आणि असं म्हटल्यानंतर कैकेयीने फक्त दशरथ महाराजांकडे वळून पाहिलं आणि ती तशीच जमिनीवरती पडून होती. दशरथ महाराज खाली वाकले, त्यांनी कैकेयीचं डोकं होतं ते त्यांच्या मांडीवर ठेवलं
आणि ते तिचे अस्ताव्यस्त पडलेले दागिने, तिचे जे काही केस अस्ताव्यस्त होते ते व्यवस्थित करू लागले आणि म्हणू लागले, काय झालं काही, कशामुळे हे दुःख तुला कशामुळे झालेलं आहे, कारण सांग, मी तुला जे हवंय ते करायला तयार आहे, तुला जे हवंय ते द्यायला तयार आहे. तेव्हा कैकेयीने लगेच त्यांच्याकडे पाहिलं, म्हणाले, खरं सांगताय, मला जे हवंय ते तुम्ही मला द्याल? म्हणजे तुला जे हवंय ते मी द्यायला तयार आहे, तुम्हाला खात्री आहे तुम्ही काय सांगताय त्याची? म्हणाले, हो, तुला काय हवंय सांग. रामानंतर या संपूर्ण विश्वामध्ये तू मला सर्वात प्रिय आहेस, हे तुलाही माहिती आहे, त्यामुळे तुला जे हवंय ते सांग कैकेयी, मी तुला जे हवंय ते द्यायला तयार आहे. आणि कैकेयी म्हणाली, तुम्ही वचन देता? आणि दशरथ महाराज म्हणाले, हो, मी वचन देतो. तुम्ही खरं सांगताय? दशरथ महाराज म्हणाले, काय हवंय तुला अजून? मी शपथ घेतो, मी माझ्या या संपूर्ण जगातील सर्वात प्रिय व्यक्ती माझा पुत्र राम याची शपथ घेऊन सांगतो मी तुला कैकेयी, की तुला जे हवंय ते मी द्यायला तयार आहे, पण तू अशी दुःखी होऊ नकोस, एवढा चांगला आनंदाचा क्षण आहे. आणि तेव्हा कैकेयी त्यांना म्हणाली, तुम्ही खरंच मी जे मागाल ते द्यायला तयार आहे? दशरथ महाराज म्हणाले, आत्ताच मी रामाची शपथ घेतली, मी रामाची खोटी शपथ का घेईन? ते म्हणाले, तुला विश्वास नसेल तर मी सर्व देवतांची शपथ घेतो, सर्व देवतांना साक्षी ठेवून मी शपथ घेतो, आणि सर्व दिशांना 10 दिशांना साक्षी ठेवून मी शपथ घेतो की तुला जे हवंय ते द्यायला मी तयार आहे. कैकेयीचा तरी विश्वास बसत नव्हता. कैकेयी म्हणाली, खरंच? म्हणाले, चंद्र, सूर्य, सर्व नक्षत्र यांना साक्षी ठेवून मी शपथ घेतो तिसऱ्यांदा की हे कैकेयी माझ्या प्रिय राणी, तुला जे हवंय ते द्यायला मी तयार आहे. आणि असं म्हटल्यानंतर कैकेयी खूप खुश झाली. कैकेयी म्हणू लागली, अतिशय त्वेषाने येऊन त्वेषामध्ये कैकेयी बोलू लागली दशरथ महाराजांची, तुम्हाला आठवतंय अनेक वर्षांपूर्वी तुम्ही जेव्हा देवतांकडनं युद्ध करत होता तेव्हा तुमच्यावरती असुरांकडनं खूप मोठं आक्रमण झालेलं आणि तुम्ही जवळपास बेशुद्ध होऊन तुमच्या रथावर पडलेले, तेव्हा मी तुमचा रथ युद्धापासून बाजूला घेऊन जाऊन तुमचे प्राण वाचवले आणि तुम्हाला परत शुद्धीवर आणलं आणि तुमच्यावरती उपचार करून तुमचे प्राण वाचवले. आणि त्या क्षणी तुम्ही त्या ठिकाणी मला 2 वर मागण्यासाठी सांगितलं होतं, आणि हे 2 वर मी तुम्हाला त्यावेळी मागितले नव्हते. मी तेव्हा तुम्हाला म्हणाले होते की हे वर मी नंतर मागून घेईन जेव्हा मला त्याची गरज असेल. दशरथ महाराज म्हणाले, हो, मला चांगलं आठवतंय, तुला काय वर हवेत सांग कैकेयी, तुला काय काय हवंय? आणि कैकेयी म्हणाली, आज मला ते 2 वर हवेत, आणि पहिला वर मला असा हवाय की रामचंद्राला राजा न बनवता माझा पुत्र भरत याला तुम्ही अयोध्येचा राजा बनवलं पाहिजे. जी सर्व तयारी तुम्ही आज केलेली आहे रामचंद्रांचा राज्याभिषेक करण्यासाठी, त्याच सर्व तयारीनिशी लवकरच भरताचा राज्याभिषेक तुम्ही करायचा आहे. आणि दुसरा वर मला अशा प्रकारे हवाय की रामाला 14 वर्ष दंडकारण्य वनामध्ये वनवासासाठी पाठवायचं आहे. आणि हे जेव्हा शब्द दशरथ राजांनी ऐकले तेव्हा दशरथ राजांना विश्वास बसेना. एका बाजूने ते खूप मोठा धक्का लागल्याने बेशुद्ध पडायच्या अवस्थेत होते, दुसऱ्या बाजूने त्यांना अतिशय राग येत होता की हे काय बोलतीये कैकेयी, आणि त्यांच्या स्वतःच्या कानावरती विश्वास बसत नव्हता. त्यांना वाटायला लागलं की हे स्वप्न आहे का हे सत्य आहे. आणि दशरथ महाराज भांबावून गेले. ते विचार करू लागले की हे काय चालू आहे, ही नक्की कैकेयी आहे का, मी दशरथ आहे का, हे स्वप्न आहे का, हे सत्य आहे, असा विचार करू लागले. आणि तेव्हा ते बेशुद्ध पडले त्या ठिकाणी. आणि बेशुद्ध पडल्यानंतर ते काही वेळानंतर शुद्धीवर आले, आणि शुद्धीवर येऊन ते पाहतायत की त्यांनी जे आता ऐकलेले, जे पाहिले ते सर्व सत्य आहे. त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. अतिशय दुःखाने त्यांचं तोंड कोरडं पडलं, त्यांचे हातपाय थरथरायला लागले. दशरथ महाराज म्हणले, काय बोलतेस कैकेयी? मी स्वप्नात तर नाही. कैकेयी म्हणाली, स्वप्नात नाहीये, सत्य आहे, आणि ही माझी इच्छा आहे, आणि हे तुम्ही केलंय, हे तुम्ही करायचंय, हे तुम्हाला केलंच पाहिजे, कारण तुम्ही मला वर दिलेले 2. जेव्हा कैकेयीने असं म्हटलं तेव्हा दशरथ महाराज
प्रचंड क्रोधित होऊन रागाने कैकेयीला म्हणू लागले, हे दुष्ट स्त्री, हे क्रूर निर्दयी, काय केलंय तुला? रामाने तुझं काय बिघडवलंय? का तू रामाला वनवासामध्ये पाठवतोस? तुझी जर इच्छा असेल की भरताला राजा बनवायचं तर मी भरताला राजा बनवेन, त्याच्याबद्दल मला काही वाटणार नाही. पण रामाला तू वनवासात का पाठवतेस? तुला समजतंय रामाला वनवासाला पाठवून तू माझा खून करतेस. राम जर वनवासाला गेला तर मी अयोध्येमध्ये जिवंत राहू शकणार नाही, हे तुला समजतंय का? विचार कर, तू काय बोलतेस? पण कैकेयी जेव्हा हे शब्द दशरथ महाराज बोलले तेव्हा कैकेयी म्हणाले, तुम्ही मला वचन दिलंय आणि आता तुम्ही वचन पूर्ण करत नाही आहात, आणि तुम्ही अशा प्रकारे जर मला दिलेलं वचन तोडलत तर मी विष घेईन आणि आत्महत्या करेन. जेव्हा कैकेयी असं म्हणाले तेव्हा दशरथ महाराज पुन्हा बेशुद्ध झाले आणि काही वेळानंतर पुन्हा शुद्धीवर आले. आणि दशरथ महाराज म्हणाले की कैकेयी, असं नको करूस. संपूर्ण अयोध्या अत्यंत आनंदात आहे की उद्या राम राजा बनणार आहे. अयोध्येतील प्रत्येक व्यक्ती अतिशय आनंदात आहे, खुश आहे, आणि तू स्वतः रामावरती एवढं प्रेम करतेस. कशामुळे तू असा विचार करतेस? काय तुझं वाईट केलेलं आहे रामाने? जर तुझी इच्छा असेल तर भरताला आपण राजा बनवू, पण रामाला वनवासात नको पाठवायला. पण तेव्हा कैकेयी अतिशय क्रोधित होऊन म्हणाली, तुम्ही भित्रे आहात, तुम्ही घाबरट आहात, तुम्ही दिलेलं वचन तोडताय. 3 वेळा तुम्ही शपथ घेतली, रामाची शपथ घेतली, देवतांची शपथ घेतली, चंद्र सूर्य नक्षत्रांची शपथ घेतली, आणि आता तुम्ही तुमचं स्वतः दिलेले शब्द तोडताय, शपथ तोडताय. तुम्ही दिलेले वचन पालन करायला तयार नाहीये. नरकातही जागा मिळणार नाही तुम्हाला. रघुकुलाचं नाव तुम्ही खराब करताय. अशा प्रकारे कैकेयी बोलू लागली. आणि ती म्हणाली, मी काही एक ऐकणार नाही, माझी हीच इच्छा आहे आणि हेच घडलं पाहिजे. दशरथ महाराजांनी खूप प्रयत्न केले. ते चिडले, रागावले. मग ते रडत रडत त्यांच्या थरथरत्या हात पाय आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू सोबत ते कैकेयीच्या पायावरती पडले. त्यांनी डोकं कैकेयीच्या पायावरती ठेवलं आणि ते गडाबडा कैकेयी समोर रडू लागले, लोळू लागले. म्हणाले, कैकेयी, असं नको करूस. ते म्हणाले, तुझे शब्द मागे घे. तुला दुसरं काय हवंय ते द्यायला तयार आहे मी. तू सगळं वैभव माग, पूर्ण धन संपत्ती माग, अयोध्येचं राज्य तुला आणि भरताला मी देऊन टाकतो. तुम्ही राज्य करा, पण तू रामाला वनवासाला नको पाठवूस. ते माझ्याकडनं सहन होणार नाही. ते अयोध्येतल्या कुठल्याही व्यक्तीकडनं सहन होणार नाही. सर्वजण रामावरती एवढं प्रेम करतायत. पण कैकेयी अजिबात ऐकायला तयार नाही. कैकेयी म्हणाली, माझी इच्छा ही आहे आणि हेच घडलं पाहिजे. तुम्ही मला वचन दिलेलं आहे आणि तुम्ही 3 वेळा शपथ घेतलेली आणि तुम्ही आता हे वचन मोडू शकत नाही. रात्रभर, संध्याकाळपासून रात्रभर पहाटेपर्यंत दशरथ महाराज उठतायत, बेशुद्ध पडतायत, कैकेयीची विनवणी करतायत, कैकेयीच्या पायावर पडतायत, कैकेयीवर चिडतायत. तू माझी आजपासनं पत्नी नाही आहेस, मी तुला आजपासनं अस्वीकार केलेला आहे, मी तुझा त्याग केलेला आहे, असं म्हणायचे. मध्येच परत वेडाच्या भरात येऊन परत त्याचे पाय पकडायचे, जाऊन म्हणायचे, बदल, तुझे वचन बदल, तू असं असे वर मागू नकोस, तुला दुसरं काय हवंय ते मी देईन. रात्रभर अशा प्रकारे दशरथ महाराज कैकेयीची विनवणी करतायत आणि कैकेयी अतिशय रागात, अतिशय क्रोधामध्ये, अशा अतिशय दयनीय अवस्थेत तिचे पती स्वतः अयोध्येचे राजा, कौशल देशाचे राजा दशरथ महाराज, किती विचित्र परिस्थिती आली बघा त्यांच्यावरती. आणि कैकेयी अतिशय निर्दयपणे, क्रूरपणे त्यांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही. आणि अशा प्रकारे रात्र पूर्ण संपली, पहाट व्हायला झाली आणि सूर्य उगवायची वेळ झाली. त्यावेळेस सर्व अयोध्येमध्ये सर्व लोक लवकर पहाटे उठून त्यांचे घर सुशोभित करून त्यांच्या घरासमोर सडा आणि अत्तरांनी, वेगवेगळ्या सुगंधित द्रव्यांनी सडा शिंपडून त्यांच्या घरासमोरील सर्व जागा सारवून वगैरे रांगोळ्या काढून खूप उत्साहामध्ये सर्व लहान लहान मुलं तयार होऊन, रंगीबिरंगी कपडे घालून, सर्व स्त्रिया अतिशय सुंदर छान जरीच्या साड्या नेसून, सर्व पुरुष सुंदर धोती, जरीचे अंगरखे वगैरे सर्व घालून, फेटे बांधून, अशा प्रकारे अतिशय जय्यत खूप मोठी तयारी अशी अयोध्येमध्ये चालू झाली की आता आज
सकाळी मोठा यज्ञ होणार, मोठा कार्यक्रम होणार आणि राम राजा बनणार अयोध्येमध्ये. आणि सगळीकडे खूप मोठी जय्यत तयारी चालू झाली. दशरथ महाराजांचे मंत्री सुमंत्र हे सुद्धा सकाळी लवकर उठले, तयार झाले, स्नानादी कार्य करून, संध्यादी कार्य करून सकाळी लवकर उठले आणि पहाटेच ते दशरथ महाराजांच्या महालात गेले त्यांना भेटण्यासाठी. ही सर्व तयारी झालेली आहे, वसिष्ठ मुनी तयार आहेत, आता आपण सर्वजण योग्य त्या सर्व विधी उरकून आपण या यज्ञस्थळावरती यावं आणि तिथे सर्व कार्यक्रमास सुरुवात होईल. हजारो हजारो अयोध्यावासी आणि इतर बाजूच्या देशांमधील लोकही सर्व येत होते. ज्यांना जेव्हा समजलं, म्हणजे त्यांच्या देशातील, त्यांच्या राज्यातील, अयोध्येच्या बाहेरील सर्व जे नागरिक होते ते सर्व जमत होते. आणि अशा प्रकारे संपूर्ण अयोध्येमध्ये उत्साहाचं वातावरण, अतिशय आनंदाचं वातावरण. आणि सुमंत्र दशरथ महाराजांच्या महालात गेले आणि त्यांनी सगळीकडे शोधलं, पण त्यांना दशरथ महाराज कुठेही मिळाले नाही. आणि मग त्यांनी विचारपूस केली तर त्यांना समजलं रात्री दशरथ महाराज कैकेयी महाराणींच्या महालात गेले होते. तेव्हा सुमंत्र तिथनं लगबगीनं दशरथ महाराजांना भेटण्यासाठी कैकेयीच्या महालात गेले. आणि सुमंत्र कैकेयीच्या महालात गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की दशरथ महाराज जमिनीवरती अतिशय दुःखी अवस्थेत पडलेले आहेत. त्यांचा लाल लाल डोळे, रात्रभर रडून त्यांच्या अंगातली पूर्ण शक्ती निघून गेलेली, अतिशय दुःखी अवस्थेत, त्यांचा अंगरखा उपर्ण सर्व अस्ताव्यस्त पडलेलं आणि अतिशय त्यांचं वयही जास्त होतं. अशा अतिशय दयनीय अवस्थेत, थकलेल्या अवस्थेत, दुःखी अवस्थेत, सुजलेल्या डोळे आणि थकलेले सर्व हात पाय, अशा अवस्थेत दशरथ महाराज निश्चित जमिनीवरती पडून होते. आणि सुमंत्र तिथे गेले आणि त्यांनी पाहिलं सोफ्यावरती कैकेयी बसलेली आहे, अतिशय अशा रागीट अशा मुद्रेमध्ये. आणि दशरथ महाराज अतिशय दुःखी अवस्थेमध्ये. सुमंत्रांना समजेना काय झालं. आणि सुमंत्र दशरथ महाराजांना म्हणू लागले की महाराज, सर्व तयारी झालेली आहे आणि बाहेर सर्वजण आपली वाट पाहत आहेत. मी आता रामालाही बोलवण्यास जाणार आहे. आपण लवकरात लवकर तयार व्हावं आणि कार्यक्रमासाठी यावं. पण मला वाटते तुम्ही फार थकल्यासारखे दिसत आहात. तुमची तब्येत ठीक आहे ना? तुम्हाला काही त्रास होतोय का? अशा प्रकारे सुमंत्र दशरथ महाराजांना विचारपूस करू लागले. तेव्हा कैकेयी अतिशय निष्ठुर आणि अतिशय दयाहीन अशा शब्दांमध्ये म्हणाली, दशरथ महाराज खूप थकलेले आहेत. काल दिवसभर एवढ्या सभा घेतल्या, एवढ्या मीटिंग्स घेतल्या, एवढी तयारी केली, एवढे आदेश सोडले आजच्या कार्यक्रमासाठी. सो त्यामुळे दशरथ महाराज खूप थकून गेलेले आहेत. सुमंत्र, तुम्ही काय करा, दशरथ आता लगेच रामचंद्राला भेटायचंय, त्यामुळे तुम्ही जा आणि रामचंद्राला इकडे घेऊन या. अशा प्रकारे अतिशय एका कपटी शब्दामध्ये कैकेयीने सांगितलं. तेव्हा सुमंत्र महाराजांना समजेना काय झालंय. दशरथ महाराज एकही शब्द बोलायला तयार नाही आहेत. मौनम संमती लक्षणम. राणी, महाराणी, सर्वात प्रिय राणी म्हणतात रामाला घेऊन या. दशरथ महाराज काही बोलत नाहीत, निश्चित पडलेले आहेत. सुमंत्रांनी काही महाराणींचा शब्द घेतला आणि ते तिथनं गेले की रामचंद्रांना बोलवण्यासाठी की दशरथ महाराज आपल्याला त्यांच्या काही राणींच्या महालामध्ये बोलवत आहेत. आणि सुमंत्र प्रभू रामचंद्रांच्या महालात गेले आणि तेव्हा तिथे जाऊन त्यांनी रामचंद्रांना निरोप दिला की दशरथ महाराज आपल्याला माता कैकेयीच्या महालामध्ये बोलवत आहेत. तेव्हा रामचंद्र तयारच होते, ते लगेच निघाले. त्यांनी त्यांचा रथ त्यांच्या महालाखाली उभा होता. प्रभू रामचंद्र रथावरती चढले आणि रथ त्यांना घेऊन कैकेयीच्या महालाकडे निघाला. आणि जिथे प्रभू रामचंद्र तिथे लक्ष्मण त्यांच्यासोबत. नेहमी लक्ष्मण प्रभू रामचंद्रांसोबत असायचे. त्यामुळे जेव्हा रामचंद्र निघाले तेव्हा लक्ष्मण साहजिकच त्यांच्यासोबत रथात चढले आणि दोघं त्या रथामध्ये बसून रामचंद्रांच्या महालापासून माता कैकेयीच्या महालापर्यंत येत होते. आणि जेव्हा अयोध्येतील प्रजेने प्रभू रामचंद्रांना त्यांच्या महालातनं येताना पाहिलं बाहेर रथावरती बसून, सर्व प्रजेमध्ये एक जल्लोष आणि आनंदाचं वातावरण. सर्वजण प्रभू रामचंद्रांवरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत आहेत आणि धान्यांचा वर्षाव करत आहेत, अक्षतांचा. आणि अशा प्रकारे अतिशय आनंदात सर्वजण वर्षाव करत आहेत. प्रभू रामचंद्र त्यांचे हात जोडून सर्वांचा प्रेम स्वीकार करत आहेत, सर्व अयोध्यावासींचं. आणि सर्वजण म्हणतायत
रामचंद्राचा जय जयकार असो, रामचंद्राचा जय जयकार असो. आज रामचंद्र आमचा राजा बनणार, आज अयोध्येला एक नवीन राजा मिळणार, रामचंद्रांसारखा राजा आम्हाला मिळते, आमचं केवढं भाग्य आहे, जय हो साधू साधू. अशा प्रकारे सर्व अयोध्येमध्ये गर्जना चालू होती, उत्साह चालू होता, आनंद चालू होता. आणि सगळीकडे रामचंद्रांवरती पूर्ण रस्त्यामध्ये हळूहळू हळूहळू रथ येत होता आणि सर्वजण त्यांच्यावरती पुष्पवर्षाव, अक्षता वर्षाव अशा प्रकारे त्यांचं स्वागत चाललं होतं. आणि तेव्हा रथ येऊन कैकेयी महाराणीच्या महालाबाहेर थांबला. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण रथातनं उतरले आणि महालामध्ये आतमध्ये गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तसंच दृश्य जे सुमंत्रांनी पाहिलं होतं. दशरथ महाराज तसेच जमिनीवरती निश्चित पडलेले, एकही शब्द बोलत नाहीयेत. आणि कैकेयी महालामधील त्या आसनावरती बसलेली आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी जाऊन दशरथ महाराजांना विचारलं, पिताश्री तुम्ही मला बोलवलं भेटण्यासाठी, तुमची काय आज्ञा आहे? आणि दशरथ महाराजांचं धाडस होत नव्हतं की ते रामचंद्रांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकतील. ते प्रभू रामचंद्रांकडे पाहायच्याही परिस्थितीमध्ये नव्हते. अतिशय दुःखी अवस्थेमध्ये त्यांनी त्यांचं तोंड बाजूला काढून घेतलं. रामचंद्रांना समजत नव्हतं हे काय चाललंय. तेव्हा कैकेयी म्हणाली, दशरथ महाराज तुझ्याशी बोलू शकणार नाहीत राम, कारण त्यांनी पुढील प्रमाणे वचन दिलेलं आहे. त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आज की भरत हा अयोध्येचा राजा बनणार आहे आणि तू आजच्या आज वनवासाला जाणार आहेस दंडकारण्य वनामध्ये 14 वर्षांसाठी. आणि हा निर्णय दशरथ महाराजांनी घेतलेला आहे. आणि आता तुझं कर्तव्य आहे राम की तू तुझ्या वडिलांचा शब्द पाळला पाहिजेस. तुझ्या वडिलांचा शब्द तू खाली पडून नाही दिला पाहिजे. तुझ्या वडिलांचं नाव तू खराब नाही केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे काही बोलू लागली, नाहीतर संपूर्ण अयोध्या या रघुकुळाचा नाश होईल, तुझ्या वडिलांना नरकात जावं लागेल. त्यांनी हा शब्द दिलेला आहे मला, मी त्यांच्याकडनं 2 वर मागितले होते आणि ह्या 2 या 2 वरदानांद्वारे त्यांनी हे वचन दिलेलं आहे, त्यांनी शपथ घेतलेली आहे की भरताला ते राजा बनवणार आहेत आणि तुला 14 वर्ष वनवासात जावं लागेल आजच्या आज. आणि जेव्हा माता कैकेयींचे हे शब्द प्रभू रामचंद्रांनी ऐकले तेव्हा ते अतिशय शांतपणे नम्रपणे हात जोडून कैकेयी समोर उभे राहिले आणि दशरथ महाराजांसमोर उभे राहिले. म्हणाले, ते रामचंद्र म्हणाले, ठीक आहे पिताश्री, तुमची जर अशी इच्छा असेल तर मी ती पूर्ण करायला तयार आहे. तुम्ही त्याच्याबद्दल दुःख वाटून घेतलं नाही पाहिजे. म्हणाले, जर तुमची अशी इच्छा असेल तर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यास मी तयार आहे. तुम्ही जे म्हणाल ते करण्यास मी तयार आहे. मी आत्ताच्या आत्ता तयार होतो जाऊन वनामध्ये वनवासाला जाण्यासाठी. अशा प्रकारे अतिशय शांतपणे प्रभू रामचंद्रांनी उत्तर दिलं. आणि दशरथ महाराज तेव्हा रामचंद्रांकडे पाहून बोलू लागले, सर्व भयानक आहे, हे सर्व खूप दुःखद आहे. एवढेच शब्द फक्त दशरथ महाराज बोलू शकले. आणि प्रभू रामचंद्र अतिशय शांतपणे कैकेयीच्या मुखातून आलेली दशरथ महाराजांची आज्ञा घेऊन तिथनं निघाले आणि त्यांच्या महालामध्ये तयारी करण्यासाठी, वनवासाला जाण्यासाठी, त्यांच्या मातेला भेटण्यासाठी, कौशल्येला भेटण्यासाठी तिथनं निघाले त्याच क्षणी. आणि जेव्हा ते निघाले तेव्हा दशरथ महाराज रामचंद्रांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून फक्त राम 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 एवढंच म्हणत होते. आणि जेव्हा रामचंद्र आणि लक्ष्मण या कैकेयीच्या महालातनं बाहेर आले तेव्हा ते सरळ 2 जण माता कौशल्येच्या महालाकडे जाण्यास निघाले. पण प्रभू रामचंद्र रथामध्ये नाही बसले परत. त्यांनी विचार केला की मला आज्ञा दिलेली आहे दशरथ महाराजांनी की मी वनवासाला जायचंय आणि मी अयोध्येचा राजा बनणार नाही. मी आजपासून तापसी वेश धारण करून मी वनवासी होणार आहे 14 वर्षांसाठी. त्यामुळे आता मी ह्या अयोध्येच्या सर्व जे काही सुखसोयी आहेत, जे काही उपभोग आहेत ते घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण चालत अयोध्येच्या रस्त्यांवरून माता कौशल्येच्या महालाकडे निघाले. आणि अयोध्येतील सर्व जे प्रजाजन होते त्यांना आश्चर्य झालं. त्यांना प्रश्न पडायला लागले की हे काय चाललंय. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आजच्या सारख्या पवित्र दिवशी या रथात बसून इथे आले, आतमध्ये गेले आणि आता बाहेरून
चालत रस्त्याने निघालेत कुठेतरी, सर्व प्रजा त्यांच्या मागे चालत चालत चालत. आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण कौशल्या मातेच्या महालात गेले आणि आतमध्ये जाऊन त्यांनी माता कौशल्याला नमस्कार केला. आणि कौशल्या म्हणू लागली प्रभू रामचंद्रांना, राम, आज इतका आनंदाचा दिवस आहे, मी अत्यंत खुश आहे की आज तू या राज्याची धुरा सांभाळणार आहेस, तू आज राजा बनणार आहेस. आणि आता संपूर्ण तयारी झालेली आहे आणि मला खूप आनंद होतोय. आणि जेव्हा असं कौशल्या मातेने म्हटलं आणि त्यांनी आशीर्वाद दिले रामचंद्रांना, तेव्हा रामचंद्र म्हणाले, माते, मी काय म्हणतोय ते शांतपणे ऐकून घ्या. की त्यांनी घडलेली सर्व घटना सांगितली की अशा प्रकारे आज्ञा मला पिताश्रींकडून मिळालेली आहे. माता कैकेयींचे जे हे 2 वरदान होते त्यांनी मागितलेले आहेत आणि पिताश्रींनी आज्ञा दिलेली आहे की भरत अयोध्येचा राजा बनणार आहे आणि मी आजच 14 वर्षांसाठी वनवासाला जाणार आहे. आणि हे जेव्हा माता कौशल्याने ऐकले तेव्हा माता कौशल्या सुद्धा दुःखाने तिथल्या तिथे बेशुद्ध झाल्या. प्रभू रामचंद्रांनी त्यांना सावरलं आणि ते परत शुद्धीवर आल्यानंतर माता कौशल्या बोलू लागल्या, राम, तू माझं जीवन आहेस. एवढ्या वर्षांनंतर आम्हाला पुत्रप्राप्ती झाली आणि आता तू राजा बनणार, ह्या आनंदाच्या क्षणी हे काय घडतंय? आणि आता तू वनवासात जाणार. माझं हृदय नक्कीच दगडापासून बनलेलं आहे, माझं हृदय हे पाषाणापासून बनलेलं आहे. कारण एवढी दुःखद बातमी ऐकूनही मी अजून जिवंत आहे राम. मी कधीच मरून जायला हवे होते, पण ही बातमी ऐकूनही मी जिवंत आहे. नक्की माझं हृदय पाषाणाचं बनलेलं आहे, नाहीतर आतापर्यंत मी तुला इथे जिवंत दिसले नसते. तू नाही जाऊ शकत राम, तू वनवासाला जाऊ नकोस, तू इथेच राहा आमच्यासोबत. भरताला राजा बनवू आपण, काही प्रॉब्लेम नाही, पण तू जाऊ नकोस. आणि अशा प्रकारे म्हणत माता कौशल्या परत बेशुद्ध पडल्या आणि ते परत उठायच्या, परत बेशुद्ध पडायच्या आणि शेवटी त्या शुद्धीवर आल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, मी पण तुझ्यासोबत येणार वनवासामध्ये. आणि असं म्हणून त्या परत बेशुद्ध पडल्या. आणि अशी अतिशय खूप दुःखी आणि त्रासदायक अशी माता कौशल्यांची परिस्थिती पाहून लक्ष्मण, जो तेव्हाच खूप क्रोधित झालेला कैकेयी राणीच्या महालामध्ये, पण त्याने प्रभू रामचंद्रांच्या उपस्थितीत त्याचा क्रोध आवरून धरला होता. पण या ठिकाणी लक्ष्मणाला त्याचा क्रोध नाही आवरता आला आणि त्या ठिकाणी माता कौशल्य समोर लक्ष्मण कडाडून बोलू लागला, राम, तू काही चुकीचं केलेलं नाहीयेस माझ्या बंधू, तू काही चुकीचं नाही केलेस. आणि दशरथ महाराज त्यांच्या राणीच्या वशमध्ये येऊन, त्यांच्या चुकीच्या बोलण्याच्या मध्ये गुरफटून जाऊन, त्यांच्या कामवासनेला बळी पडून त्या दुष्ट कैकेयीचं वचन ऐकत आहेत, त्या दुष्ट कैकेयीची इच्छा ऐकत आहेत. मी आजपासून या दशरथ राजाचा त्याग करतो. ते माझे वडील नाही आहेत. जर ते माझे वडील नसते तर मी त्यांचा आतापर्यंत माझी तलवार काढून त्यांचा तिथल्या तिथे वध केला असता. काय चाललंय? कोणी मध्ये आलं तर मी त्या सर्वांचा वध करेल. ते दशरथ असो, कैकेयी असो, या अयोध्येतला कोणीही प्रजाजन असो, मी तुम्हाला राजा बनवणार आहे. तुम्ही आज सिंहासनावर बसणार आहे. जो मध्ये येईल त्याला मी मारून टाकेन. एवढा राग, एवढा क्रोध. लक्ष्मण त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली. म्हणले, काय चालवलंय त्या कैकेयीने? मी हे सहन नाही करू शकत. तुम्हीच राजा बनलं पाहिजे आणि कोणीही वनवासात जाणार नाहीये. आपण ह्याचा लढा देऊ, सर्वांना आपण कैदेत टाकू, सर्वांना मारून टाकू. अशा प्रकारे लक्ष्मण भाषा करू लागले. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला शांत केले. लक्ष्मण, शांत हो लक्ष्मण. दशरथ महाराज किंवा कैकेयी दोघांनीही काही पाप केलेलं नाहीये, काही चुकीचं केलेलं नाहीये. त्यांनी काय चुकीचं केलंय? कैकेयी महाराणीची इच्छा आहे ती त्यांनी दशरथ महाराजांना बोलून दाखवली, माझी अशी इच्छा आहे. आणि दशरथ महाराजांनी त्यांना वचन दिलेलं. ते अयोध्येचे राजा आहेत, माझे पिता आहेत. त्यांनी मला आज्ञा केली, एक पुत्र म्हणून, एक त्यांचा प्रजाजन म्हणून त्यांच्या आज्ञेचं पालन करणं. ते मला काही हानी तर पोचवत नाहीयेत, ते मला काही त्रास तरी देत नाहीयेत. त्यांनी मला आज्ञा केली आहे एक पिता म्हणून की तू 14 वर्ष वनवासाला जा. आणि हे माझं प्रथम कर्तव्य आहे की मी माझ्या पित्याच्या आज्ञेचं पालन करेन आणि याला कोणीही काही बदलू शकत नाही. त्यामुळे वनवासात 14 वर्ष जाणं हे माझं आता कर्तव्य आहे.
ते मला काही हानी पोचवत नाहीयेत, त्यामुळे ते कुठलेही पाप करत नाहीयेत. हे सर्व आपल्या संचिताचे खेळ आहेत लक्ष्मण. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला समजवू लागले. आणि जर मी माझ्या पिताश्रींची इच्छा पूर्ण केली तर त्यातच सर्वांचं भलं आहे, त्यातच सर्वांचं कल्याण आहे. आणि प्रभू रामचंद्र भरताना म्हणाले की, तेव्हा कौशल्या माता त्यांच्याशी बोलू लागली. ते म्हणाले, पण आपण ह्याला बदलू नाही शकत का? आपण काही करू न काही शकत का? आपण दुसरं काहीतरी करू, आपण दशरथ महाराजांना समजू, आपण कैकेयींना समजू. पण प्रभू रामचंद्र म्हणाले की दशरथ महाराजांनी शपथ घेतलेली आहे, त्यांनी कैकेयीला वचन दिलेले आहे, आणि कैकेयी महाराणांची सुद्धा हीच इच्छा आहे आणि दशरथ महाराजांची सुद्धा हीच इच्छा आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र कौशल्या माता आणि लक्ष्मण यांना समजवू लागले की हे मनुष्य शरीर जरी खूप महत्वपूर्ण असलं तरी अतिशय क्षणभंगुर आहे, नश्वर आहे. आणि ही सर्व नाती, माता पिता, हे राज्य, धन, संपत्ती, हे सर्व भौतिक स्तरावरची नाती आहेत. हे सर्व भौतिक संबंध आहेत आपले या भौतिक जगामधले. पण आपण या भौतिक गोष्टी किंवा या भौतिक आसक्तींशी या आसक्तींबद्दल जास्त विचार न करता आपण धर्माचा विचार केला पाहिजे. माझं कर्तव्य काय आहे, मला काय भोग मिळतोय, मला काय आनंद मिळतोय, ह्याच्यापेक्षा मी काय कर्तव्य केलं पाहिजे, माझं ह्या समाजाप्रती, माझं या राज्याप्रती काय कर्तव्य आहे याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही अजिबात दुःखी होऊ नका. 14 वर्ष अशी निघून जातील. मी 14 वर्ष वनवासात जाईन आणि 14 वर्षानंतर मी परत अयोध्येत येईन. तुम्ही चिंता करू नका. पण लक्ष्मण अजूनही खूप क्रोधित होता. तेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले की तू अजिबात कैकेयीला दोष देऊ नकोस. कैकेयी ही दोषी नाही आहे, ही सर्व दैवाची इच्छा आहे आणि मला 14 वर्ष वनवासात जावंच लागेल. तेव्हा कौशल्या माता म्हणाल्या की मी सुद्धा आपल्यासोबत येईन वनवासात. प्रभू रामचंद्र म्हणाले की एका पतिव्रता स्त्रीची ही एक कर्तव्य आहे किंवा ही एक गरज आहे की ती दुःखाच्या प्रसंगी, कठीण प्रसंगी तिच्या पतीसोबत राहील. आणि तिच्या पतीला तिची गरज असते, तिच्या पतीला तिथे जी मानसिक आणि जी सामाजिक सपोर्ट, जो भावनिक आणि मानसिक जो सपोर्टला काय म्हणतात, की म्यूट केले का सगळ्यांना, आधार त्या मानसिक आणि भावनिक आधाराची गरज आहे दशरथ महाराजांना आता. त्यामुळे हे माते तू इथं असणं फार गरजेचं आहे. तूही आमच्यासोबत आलीस तर कैकेयीची मनस्थिती आता ठीक नाही आहे. तर कैकेयी सोबत राहून दशरथ महाराजांना अजून जास्त दुःख भोगावं लागेल आणि दशरथ महाराज त्यांचे प्राण धरून नाही ठेवू शकणार, कधीही ते प्राण सोडून देतील. त्यामुळे अशा दुःखद प्रसंगी जेव्हा मला वनवासाला जावं लागतंय तर दशरथ महाराजांना हे दुःख सहन नाही होणार. त्यामुळे तुझी दशरथ महाराजांसोबत राहणं, तुझं दशरथ महाराजांसोबत राहणं खूप गरजेचं आहे. आणि असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी कौशल्या राणीला पटवून दिलं की तुम्ही इथेच राहा. तेव्हा माता कौशल्याच्या चरण स्पर्श करून प्रभू रामचंद्रांनी त्यांची आज्ञा घेतली. आणि माता कौशल्या त्यांना म्हणाली की माझा तुला पूर्णपणे आशीर्वाद आहे आणि तुझं पुन्हा अयोध्येत स्वागत करण्यासाठी मी वाट पाहत आहे. त्यानंतर प्रभू रामचंद्र त्यांच्या महालात गेले आणि त्यांच्या पत्नी सीतामाता यांना त्यांनी बातमी सांगितली. सीतामाता म्हणाल्या, आज एवढा आनंदाचा दिवस आहे पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती हा थकवा आणि हे दुःख का दिसत आहे. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सर्व कथा त्यांना सांगितली. प्रभू रामचंद्र त्यांना वनवासात जावं लागते म्हणून दुःखी नव्हते, पण माता कौशल्या आणि दशरथ महाराजांना होणाऱ्या दुःखामुळे दुःखी होते. ते निराश नव्हते झाले, ते हताश नव्हते झाले, पण ते दुःखी झाले होते कारण त्यांची आई कौशल्या, त्यांचे वडील दशरथ यांना एवढं दुःख होत होतं. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सीतेला सर्व प्रसंग सांगितला, असं घडलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्र म्हणाले की तू इथे राहा, दशरथ महाराजांची, कौशल्याची चांगली सेवा कर
आणि मी लवकरच 14 वर्षात परत अयोध्येस येईन. सीता अतिशय धक्क्यामध्ये आणि थोड्याशा रागाने म्हणू लागली, काय बोलताय तुम्ही? म्हणाल, तुम्ही वनवासाला जाणार आणि मी इथे राहणार? सीता माता म्हणाल, हे कसं शक्य आहे? पतीची भरभराट किंवा पतीचं पुण्य त्यामध्ये पत्नी भागीदारी आहे. आणि जेव्हा पतीचं जे दुःख आहे, पतीचं जे आयुष्यातील खडतर प्रसंग आहे, तिथे सुद्धा पत्नी भागीदारी आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी वनवासात जात आहेत, मी सुद्धा माझ्या वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी वनवासात येणार तुमच्यासोबत. कारण माझ्या वडिलांनी, जनक महाराजांनी तुमच्या विवाहाच्या वेळी दशरथ महाराजांना वचन दिलं की सीता नेहमी रामासोबत राहील. कुठल्याही प्रसंगी, सुखाच्या प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगी सीता नेहमी रामासोबत राहील आणि रामाची सेवा करेल. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की वनवासामध्ये खूप कठीण परिस्थिती असते. हे सीते, तू नेहमी या राजदरबारामध्ये वाढलेली आहेस. राजदरबारातल्या अतिशय सुंदर आणि सुखसोयींमध्ये, ऐशोआरामामध्ये तू राहिलेली आहेस, पण अनेक दासींनी तुझी सेवा केलेली आहे. पण वनामध्ये खूप खडतर प्रसंग आहेत. थंडीच्या दिवसात अतिशय थंड जमिनीवरती झोपावं लागेल. उन्हाळ्यात रणरणत्या उन्हामध्ये फिरावं लागेल. वनामध्ये काटे असतात, विषारी वनस्पती असतात, जंगली पशु असतात. तिथे साप, विंचू, काटे, त्यानंतर जंगली श्वापद, वाघ, सिंह, कोल्हे, अशा प्रकारे प्रभू रामचंद्र वर्णन करू लागले. वनवासामध्ये तुम्हाला राजदरबारात मिळतात तशा छान छान गोष्टी मिळत नाहीत खायला. तुम्हाला कंदमुळं, फळं अशा गोष्टी खाव्या लागतात. बऱ्याच वेळा आपली संकल्पना होते वनवास म्हणजे किती छान नेचर. कधीतरी एका ट्रेकला जातात लोक आणि वाटतं त्यांना की किती छान हा निसर्ग, पण दुरून डोंगर साजरे म्हणतात, तशी परिस्थिती आहे. वनवास म्हणजे असं नाही की ट्रिपला निघाले. वनवास म्हणजे वनवास, वनामध्ये वास करणं, अतिशय खडतर अशा परिस्थितीमध्ये एका ट्री बार्क, जी वृक्षाची वल्कल आहेत, त्यापासून बनलेले कपडे घालणे, अशा प्रकारे सर्व वर्णन प्रभू रामचंद्र करू लागले. ते म्हणे, अमावस्येच्या रात्री काहीही प्रकाश नसणार वनवासामध्ये, अतिशय खडतर परिस्थितीमध्ये जीवन आपल्याला तिथे पाहावं लागणार आहे. आणि अशा प्रकारे वर्णन केल्यानंतर माता सीतेचं मन वळवण्याचा प्रभू रामचंद्र परत प्रयत्न करत होते, पण माता सीता रडायला लागल्या. ते म्हणाले, नाही, काहीही असो, तुम्ही मला इथे नका ठेवू. तुमच्या शिवाय ही अयोध्या हा माझ्यासाठी वनवास असेल, आणि तुमच्या सोबत वनामध्ये राहणं हा माझ्यासाठी अयोध्यावास असेल. कारण जिथं राम तिथं अयोध्या, जिथं राम नाही ते वन. अशा प्रकारे माता सीता प्रभू रामचंद्रांना विनवणी करू लागली, तुम्ही मला इथे नका ठेवू एकटीला, मी इथे राहू नाही शकणार, मी तुमच्या समोर तुमच्या शिवाय राहू नाही शकत. तेव्हा प्रभू रामचंद्र थोडेसे हसत सीता मातेला म्हणू लागले की मी तुला इथे ठेवणारच नव्हतो. मला माहिती होतं की तू इथे राहणार नाहीस माझ्यासोबत, माझ्याशिवाय, आणि तू माझ्यासोबतच येशील वनवासामध्ये. पण तरी सुद्धा तुला वनवासात नेण्याआधी तिथल्या परिस्थितीची तुला जाणीव करून देणं हे माझं कर्तव्य होतं, म्हणून मी हे शब्द बोलत होतो. त्यामुळे तू माझ्यासोबत चल, तुझी इच्छा आहे, हे मी जाणतो. असं म्हटल्यानंतर त्यांच्या मागे लक्ष्मण उभे होते. लक्ष्मण म्हणाले, मी सुद्धा येणार. प्रभू रामचंद्र म्हणाले, नाही लक्ष्मण, तू नाही यायचंस, तू इथेच राहा. तुला इथे राहणं गरजेचं आहे, कारण कैकेयीची मनस्थिती आता ठीक नाहीये. आपण जर दोघं इथनं गेलो, भरत आणि शत्रुघ्नही इथं नाही आहेत, ते मामाच्या घरी गेलेले आहेत केके देशामध्ये. त्यामुळे इथं आपल्यापैकी कुणीही नसेल तर कैकेयी तिच्या या वाईट मनस्थितीमध्ये आपल्या सुमित्रा आणि कौशल्या या दोन मातांना ती काहीही इजा पोहोचू शकते. दशरथ महाराजांना ती वाईट बोलून त्यांना अजून कष्ट देऊ शकते. त्यामुळे लक्ष्मण, तू इथे राहणं खूप गरजेचं आहे. आणि योग्य बोलत होते प्रभू श्री रामचंद्र. पण तरी लक्ष्मण म्हणाले की मी कधी तुमच्या शिवाय राहिलेलो नाहीये, आणि काय त्या कैकेयीची हिंमत आहे मी बघून घेतो. तिच्याकडे 2 वरदान होते, ती मागून घेतले जातात. आता यापुढे जर तिने काही केलं, आणि आपण जरी वनवासात असलो म्हणून काय झालं, वनवासामध्ये अनेक महान ऋषी मुनी आपल्या सोबत असतील आणि त्यांच्या दिव्य ज्ञानातनं ते आपल्याला लगेच सांगतील. जर अयोध्येमध्ये
आपल्या मातांसोबत काही चुकीचे व्यवहार होत असतील, काही एकही गोष्ट चुकीची घडली तरी माझे दूत सगळीकडे आहेत आणि मला सर्व माहिती आहे. मी त्या क्षणी अयोध्येत परत तिथे प्रकट होईन आणि जो आपल्या मातांना त्रास देते अशा प्रत्येकाचा मी नायनाट करेन. त्यामुळे तुम्ही मला थांबवू नका, मी तुमच्यासोबत येणार, तुम्ही कुठलंही कारण सांगू नका मला. अशा प्रकारे लक्ष्मण प्रभू रामचंद्राच्या चरणावरती गयावया करू लागले. प्रभू रामचंद्राने शेवटी लक्ष्मणाला उचलून उभं केलं आणि म्हणाले, ठीक आहे, तुझ्या आईकडे जा, सुमित्रेकडे, आणि तिची परवानगी घेऊन या. आणि लक्ष्मण तिथनं लगेच माता सुमित्रेकडे गेले आणि सुमित्रा मातांनी सर्व कहाणी ऐकल्यानंतर लक्ष्मणाला आशीर्वाद दिले. लक्ष्मण, तू योग्य निर्णय घेतलेला आहेस, नेहमी रामचंद्रासोबत राहा आणि सीता आणि रामचंद्र यांची व्यवस्थित सेवा कर. तेव्हा सर्व या गाठीभेटी झाल्यानंतर प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण हे पायात काही न घालता अतिशय आहे तशा त्यांच्या वेशामध्ये दशरथ महाराजांच्या महालाकडे येऊ लागले. तेव्हा दशरथ महाराज तोपर्यंत कैकेयीच्या महालात स्वतःच्या महालात गेलेले. दशरथ महाराजांच्या महालात आल्यानंतर दशरथ महाराज खूप दुःखी अवस्थेत तिथे बसले होते महालामध्ये, आणि त्यांच्या बाजूला कैकेयी, वसिष्ठ मुनी, सुमंत्र अशी सर्व मंडळी उपस्थित होते. कोणीच काहीच बोलत नव्हतं. आणि आतापर्यंत सर्व बातमी पसरत 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 संपूर्ण अयोध्येमध्ये सर्व प्रजाजनांना ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. आणि संपूर्ण अयोध्येमध्ये जे उत्साहाचं, आनंदाचं वातावरण होतं ते पूर्णपणे नष्ट होऊन एक शांत, एक अतिशय दुःखद, एखाद्या स्मशानासारखं वातावरण अयोध्येमध्ये निर्माण झालं होतं. सगळीकडे शांतता, कोणीच कोणाशी काही बोलत नाही, कुणाला समजत नाही होतंय काय, घडतंय काय. लोकांनाही पूर्णपणे सर्व समजलं नव्हतं. त्यांना समजत होतं काहीतरी घडतंय, राम वनवासाला जाणार आहे. सर्वजण अतिशय अस्वस्थ होऊन दशरथ महाराजांच्या महालाबाहेर हे मोठी गर्दी सर्व अयोध्यावासींची, आणि त्यांना समजत नव्हतं घडत काय. राम इकडे जात आहेत, या महालातनं त्या महालात जात आहेत, त्या महालातनं इकडे जात आहेत, अनवाणी रस्त्यावरनं चालत काय येत आहेत आणि दशरथ महाराजांच्या महालात जात आहेत. त्यांना काही समजत नव्हतं काय होतंय. तेव्हा प्रभू रामचंद्र दशरथ महाराजांसमोर गेले. त्यांनी दशरथ महाराजांना नमस्कार केला. तेव्हा दशरथ महाराज अतिशय अस्वस्थ, अतिशय पूर्ण त्यांच्या विचारशक्तीला पूर्णपणे घालवून बसलेले. त्यांना समजत नव्हतं काय बोलावं, काय करावं, बसावं, करडावं का हसावं. आणि दशरथ महाराज अतिशय चिडून आणि आवेशात येऊन सुमंत्रांना म्हणाले, हे सुमंत्र, जा संपूर्ण अयोध्येचा सर्व खजिना घेऊन ये आणि अनेक रथ घेऊन ये, आणि तो सर्व खजिना त्या रथावरती लादा, आणि रामासोबत वनवासामध्ये हा सारा खजिना तिथे जाणार आहे, आणि मी सुद्धा त्या रामासोबत जाणार आहे वनवासामध्ये. आम्ही सगळे वनामध्ये राहू 14 वर्ष, आणि सर्व खजिना घेऊन चला तिकडे एक नवीन शहर उभारा, त्या वनामध्ये आपण राहू, आणि तिथे सर्व सुखसोयींमध्ये रामाला मी ठेवेन. रामाला मी वनवासात गेलेला पाहू शकत नाही, माझ्यापासून दूर गेलेला पाहू शकत नाही. मी रामासोबत वनवासात निघालोय आता, आणि मी सर्व अयोध्यावासींना सांगणार आहे की तुम्ही सर्वजण आमच्यासोबत वनवासात चला, आपण सर्व वनवासात जाऊ आणि या कैकेयीला या रिकाम्या अयोध्येवरती राज्य करू दे. अशा प्रकारे अतिशय चिडून, डोळ्यातनं अश्रुधारा वाहतीये, अंग थरथरतय, अशा अवस्थेत दशरथ महाराज अशा गोष्टी बोलू लागले. आणि सुमंत्र शांतपणे दशरथ महाराजांकडे पाहतायत. आज्ञेचं पालन करायचं नाही करायचं त्यांना काही समजत नाहीये. आणि अशा वेळी कैकेयी तिथे उभारली ती परत भयानक चिडली, म्हणे कोणी काय करणार नाही, थांबा. त्यांनी वचन दिलेलं आहे, त्यांनी शपथ घेतलेली आहे, 3 वेळा शपथ घेतली की हे रामाला वनवासाला पाठवणार आणि भरताला राजा बनवणार. आणि भरताला जर राजा बनवायचं असेल तर सारी संपत्ती, सारी अयोध्या, सर्व धन दौलत हे सगळं भरताचं आहे, याला कुणी हात लावू शकत नाही. त्यामुळे भरत तिकडे गेलाय मामाच्या गावीचा, तुम्ही फायदा घेताय, हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही ह्याला काही हात लावू शकत नाही. आत्ताच्या आत्ता या रामाला अयोध्येच्या वेशीवर सोडून या. ह्याने आत्ताच्या आत्ता अयोध्या सोडून वनवासाला जायचंय, हे एकच दशरथ महाराजांची इच्छा आहे. आणि कैकेयी अशा प्रकारे बोलू लागल्यावरती प्रभू रामचंद्र अतिशय नम्रपणे हात जोडून दशरथ महाराजांना बोलू लागले, दशरथ पिताश्री, मी आता तुमच्या इच्छेप्रमाणे वनवासाला निघालोय. मी तापसी, एका तपस्वीच्या रूपाने वनवासामध्ये राहणार आहे. त्यामुळे ह्या सर्व धनदौलतीचं आणि ह्या सर्व
सामग्रीचा मला काही उपयोग नाही. मी वनामध्ये राहणारे 14 वर्ष आणि 14 वर्षांनी मी परत येईन. असं म्हटल्यानंतर कैकेयीने आतमध्ये जाऊन जी वल्कलं तयार ठेवली होती रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतेसाठी, ती येऊन त्यांच्या हातामध्ये टाकली. म्हणाले, हे घाला, हे घालून जायचं वनामध्ये. असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांनी त्यांचे जे भरजरी पोशाख होते ते सर्व काढून तिथे बाजूला ठेवले आणि ती जी वल्कलं होती वृक्षांच्या सालीपासून बनलेले कपडे ते त्यांनी परिधान केलं. आणि माता सीतेलाही कैकेयीनं ते वल्कल दिले आणि माता सीते त्याच्याकडे पाहत उभ्या होत्या. त्यांना समजत नव्हतं हे घालायचं कसं, हे काय आहे नक्की. आणि तेव्हा त्या अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये पाहून प्रभू रामचंद्रांनी ती वल्कले घेतली आणि माता सीतेंच्या भोवती ते गुंडाळली, त्यांच्या साडी भोवती, आणि त्यांना म्हणाले, चिंता करू नका. आणि अशा प्रकारे अतिशय दुष्ट आणि निर्घृण पद्धतीनं कैकेयीने त्यांची भर्त्सना केली आणि ते म्हणाले, आत्ताच्या आत्ता तुम्ही चालते व्हा, वनवासाला जा. तिला वाटत होतं हे अजून थोड्या वेळ थांबले इथे तर हे काहीतरी अजून दुसरं करतील, दुसरी कशा तरी. विचार करा त्या कैकेयीचा मनस्थिती, जी प्रभू रामचंद्रांवरती जीवापाड प्रेम करणारी त्यांची आई एकेकाळी, पण त्या मंथरेच्या सहवासात गेल्यामुळे, त्या मंथरेच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळे ती स्वतःच प्रचंड नुकसान स्वतःच करते. तसं पाहायला गेलं तर आता हा संपूर्ण जो एपिसोड आहे, ही संपूर्ण घटना आहे, ज्यामध्ये तसं पाहिलं तर 4 व्यक्ती यांचा समावेश आहे. प्रभू रामचंद्र, दशरथ महाराज, कैकेयी आणि मंथरा. आपण एकेकाच्या दृष्टीने पाहूया या घटनेला. सर्वात प्रथम प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्रांना या घटनेतनं काहीच फरक पडलेला नाही. प्रभू रामचंद्र दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. ते ना दुःखी झाले, ना ते हतबल झाले, ना ते चिंतित झाले की आता मी हे सगळं अयोध्येचं वैभव आता मुकणार. हो, दशरथ महाराजांना झालेलं दुःख, माता कौशल्याला झालेलं दुःख, त्या दुःखामुळे रामचंद्र थोडेसे दुःखी झाले, पण एकंदर जी आज्ञा दशरथ महाराजांनी दिली त्या आज्ञेमुळे अयोध्येचं वैभव सोडावं लागणार या बातमीनं प्रभू रामचंद्रांना काही झालेलं नाहीये. आणि ते म्हणतायत की कुणाची चूक नाहीये, मला हे सर्व भोगावं लागणार आहे आणि मी जातोय 14 वर्षांनी मी परत येईन. त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे मंथरा. मंथराने काय सांगितलं? मंथरा ही एक दासी आहे. सर्वप्रथम मंथरा ही अयोध्या निवासी नव्हती. ती कैकेयी सोबत तिच्या माहेरहून केकय देशातनं तिथं आलेली. त्यामुळे अयोध्येचा जो भाव आहे, अयोध्येचे जे गुण आहेत ते अयोध्यावासींचं जे कल्चर आहे, जे संस्कृती आहे, ती मंथरेला कधीच माहिती नव्हती. आणि मंथरेनं तिच्या भावनेच्या भरात कैकेयीला ती काहीतरी बोलली. आता एखाद्या दासीचं किती ऐकलं पाहिजे हे त्या राणीवरती अवलंबून आहे. त्या राणीने विचार केला पाहिजे की दासीचं मी किती ऐकलं पाहिजे, तिच्यावर किती विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळं मंथरा काहीही बोलेल. एखाद्या दासीच्या स्तरावरचा एखाद्या राज्यातील एखादा व्यक्ती आहे ज्याच्याकडे काही अधिकार नाही, ज्याच्या बोलण्याला काही वजन नाही आहे राज्यामध्ये, आणि ज्याला किती परिपक्वता आहे ज्याच्या जीवनामध्ये, किती मॅच्युरिटी आहे हेही माहिती नाही. अशा व्यक्तीनं काहीतरी बरळलं तर ते मी किती सिरियसली घेतलं पाहिजे, किती गंभीरपणे त्याचा विचार केला पाहिजे, हे कैकेयीची जिम्मेदारी होती, ही कैकेयीची जबाबदारी होती. त्यामुळे मंथरेलाही आपण जर दोषी म्हटलं तर ते चुकीचं आहे एका दृष्टीनं. एक दासी काही बोलेल, कैकेयी तिला म्हणत होती बस, मूर्ख, काहीतरी बोलते, अक्कल नाही, बोलू शकत होती. पण कैकेयीने मंथरेचं बोलणं खूप सिरियसली घेतलं, खूप गंभीरपणे घेतलं. त्यामुळे प्रभू रामचंद्र झाले, मंथरा झाली, कैकेयीने मंथरेचं बोलणं खूप गंभीरपणे घेतलं आणि गंभीरपणे घेऊन तसा विचार करून दशरथ महाराजांकडे जाऊन त्यांच्याकडनं 2 वर मागून घेतले. पण कैकेयीला हे समजलं नाही की हे वर मागून घेतल्यानंतर माझे पती त्यांचा मृत्यू होणार आहे, माझा पुत्र माझा द्वेष करणार आहे, ज्याच्यासाठी मी हे राज्य मागून घेते तो माझा द्वेष करणार आहे. कारण तिला माहिती होतं की भरताचं रामचंद्रांवरती किती प्रेम आहे,
दशरथ महाराजांचं रामचंद्रांवरती किती प्रेम आहे हे सर्व माहिती असून कैकेयीनं अशा प्रकारचे 2 वरदान मागितले. आणि त्याने त्रास कुणाला झाला? नंतर पश्चाताप कुणाला करावा लागला? कैकेयीला करावा लागला. दशरथ महाराजांना त्रास झाला आणि कैकेयीला त्रास झाला. प्रभू रामचंद्रांना काही झालेलं नाही. प्रभू रामचंद्र हे निश्चल आहेत पूर्णपणे. त्यानंतर दशरथ महाराजांनी कैकेयीला वरदान दिलं, तुला जे हवं ते माग, तुला जे हवं ते मी द्यायला तयार आहे. दशरथ महाराजांनी असं वचन आधीही दिलं होतं. वर्णन येतं, दशरथ महाराजांनी कैकेयीच्या वडिलांना वचन दिलं होतं की तुमच्या कन्येचा पुत्र त्याला मी राजा बनवेन अयोध्येचा. असं वचन आधीही दिलं होतं. आणि नंतर कैकेयीलाही 2 वरदान दिले की तुला जे हवं ते माग. एका राजाच्या परिस्थितीमध्ये, एका राजाच्या पदावरती असलेल्या व्यक्तीने एखाद्या कुठल्याही व्यक्तीला, भले ती स्वतःची पत्नी असेल किंवा इतर कोणी व्यक्ती असेल, तुला जे हवं ते माग, तुला जे हवं ते मी देणार. आणि 2 वरदान माग, तुला जे म्हणशील ते. मी रामचंद्रांची शपथ घेतो, मी देवतांची शपथ घेतो, मी 10 दिशांची शपथ घेतो, मी सूर्यचंद्रांची शपथ घेतो. अशा प्रकारे शपथा खाऊन जे हवं ते माग असं म्हटल्यानंतर जर कैकेयीने एखादी गोष्ट मागितली तर त्यात कैकेयीची काय चूक आहे? तुम्हीच तिला म्हटलं ना, मी तुला जे हवं ते द्यायला तयार आहे, तुला जे पाहिजे ते माग. आणि तेव्हा कैकेयीची काय चूक आहे? जर तिने मागितलं एखादी गोष्ट आणि जी तुम्हाला त्याच्यामुळे त्रास होतोय, पण तुम्ही तर आधी वचन दिलं की मी जे हवं ते द्यायला तयार आहे. आणि असं वचन दिल्यानंतर रघुकुळाची रीत आहे, ते वचन तोडता येणार नाही. मग ही रीत सुद्धा आहे तुमच्याकडे की तुम्ही दिलेलं वचन तोडू शकत नाही. आणि मग तुम्ही म्हणता तुला जे हवं ते माग. तर ही दशरथ महाराजांची जी काय म्हणता येईल त्याला, अतिदानी वृत्ती जी आहे ती त्यांच्या स्वतःच्याच दुःखाचं कारण बनली. नंतर त्यांना स्वतःला दुःख भोगावं लागलं. आणि दशरथ महाराजाची एक कथाही सांगतात की कशा प्रकारे त्यांच्याद्वारे, पुढे ते वर्णन करतील जेव्हा आपण चर्चा करू तेव्हा, कशा प्रकारे ते स्वतः जेव्हा राजकुमार होते तेव्हा ते युद्धासाठी नाही, शिकारीसाठी वनामध्ये गेले असताना ते इतके अतिशय कौशल्यवान धनुष्यबाण चालवायचे की फक्त एखाद्या दिशेने आवाज येत असेल तर त्या आवाजाच्या दिशेने बाण मारून त्या प्राण्याचा किंवा त्या योद्ध्याचा ते नेम धरून त्याचा वेध घेऊ शकत होते. तर असंच ते शिकारीला गेले असताना आपण कथा ऐकतो श्रावण बाळाची, त्यांनी त्या पाण्याचा आवाज ऐकला, त्यांना वाटलं एखादं हरिण असेल तिथे पाणी पितंय वनामध्ये, त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने बाण मारला आणि तो त्या लहान मुलाच्या छातीत जाऊन तो मुलगा तिथे निश्चित पडला. दशरथ महाराज तिथे गेले आणि त्यांनी पाहिलं, त्या मुलाशी बोलू लागले की माझ्याकडनं चूक झाली आहे, खूप मोठा अपराध झालेला आहे, तू मला माफ कर. तेव्हा तो मुलगा त्यांना म्हणाला की माझे आई वडील आहेत पलीकडे आणि मी त्यांची सेवा करतोय, माझ्यानंतर त्यांची सेवा कोण करणार, तुम्ही त्यांची सेवा करा. हा बाण लागून मरणं हे माझ्या कदाचित दैवात असेल आणि आता माझ्या छातीत हा जो बाण आहे हा तुम्ही काढा. पण दशरथ महाराज म्हणाले की मी हा जर बाण काढला तर त्या क्षणी तुझा मृत्यू होईल. तो म्हणाले हो, तुम्ही हा बाण काढा, मी आता हे कष्ट सहन नाही करू शकत. आणि दशरथ महाराजांनी तो बाण काढला आणि तो मुलगा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. आणि दशरथ महाराज जाऊन त्यांच्या माता पित्यांपाशी जाऊन गेले. त्यांना वाटलं त्यांचा मुलगा आला. ते म्हणाले कसा आहेस? दशरथ महाराजांनी त्यांना सांगितलं अशा प्रकारे माझ्याकडनं चुकून तुमच्या मुलाची हत्या झालेली आहे. तेव्हा अतिशय दुःखाने तळमळत त्या पित्याने दशरथ महाराजांना ते सांगू लागले की हे राजपुत्रा, तुझ्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झालेला आहे
आणि तुला ह्याचं खूप मोठं पापाचं फळ तुला भोगावं लागेल. पण या पापाच्या फळातनं तुझी मुक्ती करण्यासाठी मी तुला एक शाप देतो की ज्याप्रमाणे मी आता या ठिकाणी पुत्रवियोगाने शरीर सोडत आहे, त्याचप्रमाणे तुलाही तुझ्या पुत्राच्या वियोगामध्ये शरीर सोडावं लागेल. दशरथ महाराजांना हे सर्व आठवत होतं, पूर्वी घडलेल्या घटना, आणि त्यांना समजत नव्हतं मी हे काय केलं. मी अशा प्रकारचे 2 वर कैकेयीला दिले आणि कैकेयी अशा प्रकारच्या मागण्या का करत आहे. आणि त्यावेळेला जेव्हा कैकेयीने आज्ञा दिली की आत्याच्या तेथनं चालते वाही घ्या वल्कल, तेव्हा दशरथ महाराजांसमोर हे सर्व भूतकाळ त्यांच्या समोर प्रकट होत होता. आणि त्यावेळेस वशिष्ठ मुनींना त्यांचा राग आवरला नाही. वशिष्ठ मुनी कैकेयीला अतिशय चिडून कैकेयीला बोलू लागले, तुला दिसत नाही का तुझे पती हे व्याकुळ झालेले आहेत, ते कधी त्यांचे प्राण सोडतील. आता तरी तुझे शब्द मागे, अजून वेळ गेलेली नाहीये, तू दुसरं काहीतरी माग. पण कैकेयी म्हणाली त्यांनी मला वचन दिलेलं आहे आणि मला हेच हवंय. आणि मग दशरथ महाराजांनी विनंती केली की राम, एक दिवस अजून इथे राहा आमच्यासोबत. मला माहित नाही मी तुला परत भेटेन की नाही, भेटू शकेन की नाही. आज इथे राहा, उद्या तुम्ही वनवासाला जा. पण प्रभू रामचंद्रांनी विचार केला की मी अजून थोडा वेळ जरी इथे राहिलो तरी माझ्या पित्यांचं दुःख अजून वाढत जाईल. त्यामुळे प्रभू रामचंद्र दशरथांपाशी जाऊन त्यांना नमस्कार केला. माता कौशल्याला नमस्कार केला. कौशल्या राणींनी सीतामातेला जवळ घेतलं आणि त्या म्हणाल्या की स्वतःची काळजी घे, माझे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही लवकरच अयोध्येला परत या सर्वजण. तेव्हा रामचंद्र माता कौशल्याला म्हणाले की माते, तुला खूप दुःख होत असणार, पण तुझं दुःख तू दशरथ महाराजांना सांगू नकोस, कारण ते स्वतःच एवढे दुःखी आहेत. त्यामुळे तू त्यांना धीर दे आणि त्यांचं व्यवस्थित सांभाळ कर. सुमित्रा मातेने लक्ष्मणाला जवळ घेतलं आणि म्हणाली की रामचंद्रांची व्यवस्थित सेवा कर. आणि त्यानंतर रामचंद्र महालाच्या बाहेर येऊन सर्व अयोध्येवासींना नमस्कार करून त्यांना म्हणू लागले की माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. 14 वर्षानंतर परत मी आपल्या सेवेसाठी परत अयोध्येमध्ये येईन, असं म्हणून प्रभू रामचंद्र सुमंत्रांनी एक रथ तयार केला होता त्यांच्यासाठी, त्यांना दूर वनामध्ये सोडून येण्यासाठी. कारण प्रभू रामचंद्रांना माहित होतं की चालत ते जाऊ शकणारच नाहीत, कारण एवढी गर्दी संपूर्ण अयोध्येमध्ये त्यांना सहन होत नव्हतं की प्रभू रामचंद्र वनवासाला जाणार. आणि सर्व म्हणत होते की आम्ही प्रभू रामचंद्रांसोबत वनवासात जाणार सर्वजण. अशी चर्चा तिकडे पसरू लागली अयोध्येच्या सर्व जनमानसामध्ये. प्रभू रामचंद्र वनवासाला निघालेत, आम्ही सुद्धा सर्वजण प्रभू रामचंद्रांसोबत आता वनवासाला निघणार. म्हणून प्रभू रामचंद्रांनी सुमंत्रांना सांगून तिथे रथ आणण्यात आला होता. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता रथावरती आरूढ झाले आणि सुमंत्र स्वतः रथ चालवत होते. आणि तो रथ घेऊन सुमंत्र अयोध्येच्या रस्त्याने निघाले. आणि त्या रथामागे दशरथ महाराज, कौशल्या, सुमित्रा, त्यांच्या मागे कैकेयी चालते, पाहते काय होते सगळं. आणि सर्व अयोध्येचे रहिवासी हजारो 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 लोक त्या रथाच्या मागे धावतायत. आणि दशरथ महाराज म्हणतात, थांबा थांबा सुमंत्र, जाऊ नका, थांबा, रथ थांबवा, रामचंद्र तुम्ही नाही जाऊ शकत, थांबा. आणि रामचंद्र सुमंत्रांना म्हणतात, पळवा रथ, रथ पळवा, थांबू नका इथे. मग सर्व अयोध्यावासी रथाला धरून म्हणतात, थांबा, जाऊ नका. आणि तेव्हा दशरथ महाराज पुन्हा ओरडू लागले, म्हणे हळू चला, हळू चला, थांबत नसाल तर हळू चला, आम्हाला येऊ द्या तुमच्या सोबत. पण रथासोबत बरोबरी नाही करू शकले. खास करून दशरथ महाराज वयोवृद्ध होते. आणि प्रभू रामचंद्र सुमंत्रांना म्हणत होते, सुमंत्र रथाचा वेग वाढवा, रथ जाऊ द्या लवकर पुढे. आणि रथ जसा पुढे जायला लागला तेव्हा दशरथ महाराज धावत 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 पडत एका ठिकाणी कोसळले. आणि ते कोसळल्यानंतर कौशल्या, सुमित्रा त्यांना उठवण्यासाठी आले. कैकेयी आली धावत धावत, काय झालं महाराज, काय झालं महाराज. तिने दशरथ महाराजांना हात लावला. अतिशय चिडून दशरथ महाराज म्हणले, बाजूला हो, स्पर्श करू नकोस मला, मी तुझा त्याग केलेला आहे, तू माझी पत्नी नाहीस. आणि कैकेयी तिथनं बाजूला झाली. आणि मग दशरथ महाराज तिथेच ज्या रस्त्यावरती त्या धुळीमध्ये त्या चाकांचे सर्व निशाण होते, त्या धुळीमध्येच पडून त्या रस्त्याकडे पाहत राम 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 असा उच्चारण करत तिथेच बेशुद्ध पडून राहिले. आणि रामचंद्रांच्या रथाच्या मागे सर्व अयोध्यावासी जे पळू शकतात ते पळत होते, जे चालू शकतात ते चालत होते. काही म्हातारे काठी घेऊन
पळायचा प्रयत्न करत होते रथामागे. लहान मुलं रडत रडत राम राम जाऊ नका. सर्व अयोध्यावासी त्या रथामागे धावतायत आणि रथ अयोध्या सोडून बाहेर गेलेला आहे आणि तमसा नदीच्या दिशेने रथ चाललेला आहे. आणि अशा प्रकारे सकाळच्या वेळी निघालेला रथ संध्याकाळपर्यंत तमसा नदीच्या किनारी येऊन पोहोचला. आणि संध्याकाळ झाली असल्यामुळे प्रभू रामचंद्र आणि सुमंत्र यांनी विचार केला की आजची रात्र आपण इथेच मुक्काम करूया. आणि तिथे रथ त्यांनी बाजूला एका झाडाखाली लावला. प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांनी विश्राम करायचा निश्चय केला. तोपर्यंत सर्व अयोध्यावासी मागणं चालत येत रथाचा माग घेत तिथे असंख्य अयोध्यावासी जमा झाले आणि सर्वजण कोणी रडतंय, कोणी थरथरतंय, कोणी दुःखी आहे, कोणी रडून रडून त्यांचे डोळे लाल झालेले आहेत. अशा दुःखी अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्रांकडे व्याकुळून सर्वजण पाहतायत. त्यांच्या डोळ्यातनं इशारा करतायत की नका जाऊ तुम्ही वनवासामध्ये, थांबा. पण कोणी बोलत नाही येऊन प्रभू रामचंद्रांशी. प्रभू रामचंद्र त्यांच्याकडे पाहून अतिशय नम्र भावनेने त्यांना नमस्कार करतात. आणि रात्रीची वेळ झाली. प्रभू रामचंद्र आणि सीता यांच्यासाठी लक्ष्मणाने एक वनातील पानांचा एक बिछाना तयार केला आणि त्याच्यावरती प्रभू रामचंद्र आणि सीता झोपले. संपूर्ण 14 वर्षात लक्ष्मण एकही रात्र झोपलेले नाही आहेत. दिवस रात्र 24 तास प्रभू रामचंद्रांची सेवा केलेली लक्ष्मणाने. तिथे रात्रभर लक्ष्मण आणि सुमंत्र जागे राहून पहारा देत होते. आणि सर्व अयोध्यावासी हे सर्वजण रथात बसून आले होते. अयोध्यावासी दिवसभर उन्हात चालत आलेले, अतिशय थकून गेलेले सर्वजण. आणि त्या ठिकाणी ते रात्री जिथे आले होते तसेच तिथे रस्त्यावरती, कोणी तिथे झुडपामध्ये, कोणी इकडे तिकडे, सर्वजण थकून झोपी गेले. आणि झोपून गेल्यानंतर पहाट झाली. आणि पहाटे सूर्य उगवायच्या खूप आधी ब्रह्ममुहूर्तामध्ये प्रभू रामचंद्र आणि माता सीता उठले आणि ते म्हणाले लक्ष्मणाला आणि सुमंत्रांना की सर्व अयोध्यावासी झोपलेले आहेत, ते उठायच्या आधी आपण इथनं पुढे गेलं पाहिजे, जेणेकरून ते आपला परत पाठलाग करणार नाहीत, आपल्या मागे मागे येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी सुमंत्रांना आज्ञा दिली की तुम्ही पुढे जाऊन नदीच्या पात्रामध्ये इकडे तिकडे सगळीकडे रथ अशा प्रकारे फिरवा, त्या जंगलामध्ये झुडपांमध्ये इकडे तिकडे असा उलटा पुलटा इकडे तिकडे रथ फिरवा की रथाच्या चाकाचे जे निशाण आहेत त्यातनं अयोध्यावासींना काहीच समजलं नाही पाहिजे की रथ कुठं गेला होता, कसा गेला होता. त्यांच्या आज्ञेनुसार सुमंत्र गेले आणि अंधारामध्ये इकडे तिकडे रथ फिरवून परत आले आणि म्हणाले की काम झालेलं आहे, तुम्ही चिंता करू नका, अयोध्यावासींना समजणार नाही की आपण कुठं गेलेलो आहे. तेव्हा परत 3 जण रथावरती बसले आणि सुमंत्रांनी रथ एका वेगळ्याच दिशेला घेऊन तिथनं ते निघून गेले. आणि इकडे पहाट झाली, सूर्य उगवला आणि अयोध्यावासी झोपलेले सगळे उठले आणि पाहू लागले राम राम सीता कुठे गेले, कोणा दिसत नाही कुठे. आणि मग त्यांना ते रथाचे निशाण दिसले. मग त्या रथाच्या निशाणानुसार इकडे तिकडे शोधू लागले, पण त्यांना कुठेही इकडनं जायचे आणि परत तिथंच यायचे, तिकडनं यायचे तिथंच जायचे, सगळे ते खाली पडायचे, धडपडायचे, थकले होते, काही खाल्लं नव्हतं. आणि अशा परिस्थितीत, अतिशय दुःखी परिस्थितीमध्ये ते कुठेच त्यांचा पत्ता न लागल्यामुळे दुःखी मनाने परत त्या अयोध्येच्या दिशेने चालायला सुरुवात केली त्यांनी. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण, सीता, सुमंत्र यांनी त्यांचा रथ गंगेच्या दिशेने न्यायला सुरुवात केला. आणि त्या ठिकाणी जाताना अयोध्या नगरी सोडून इतर जो बाहेरचा भाग होता, हे जे कौशल जे राज्य होतं दशरथ महाराजांचं, ते खूप मोठं होतं आणि अयोध्या ही त्याची राजधानी होती. पण इतर जो बाहेरचा भाग होता कौशल राजाचा, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली हळूहळू येऊन की कशा प्रकारे त्या दुष्ट कैकेयीनं असे वर मागून घेतले दशरथ महाराजांकडे आणि रामचंद्रांना त्यामुळे वनवासाला जावं लागत आहे. त्यामुळे त्या रस्त्यावरील सर्व लोक जेव्हा प्रभू रामचंद्र जात होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होत्या. अयोध्यावासी इतकं जवळचं नातं त्यांचं रामचंद्रांशी नव्हतं, पण रामचंद्रांवरती खूप प्रेम करायचे सर्व कौशलवासी. आणि तेव्हा जेव्हा रामचंद्र जात होते, लक्ष्मण जात होते, तेव्हा त्यांनी कुजबूज ऐकू येत होती. लोक म्हणत होते किती दुष्ट ती कैकेयी, एवढा चांगला राजा त्यांना मिळत होता, बघा काय हालत करून ठेवली, सगळ्यांना दुःखामध्ये टाकले, सर्व अयोध्यावासी दुःखात आहेत, असं तसं सगळी चर्चा त्या कौशल राज्यामध्ये होत होती. आणि कौशल राजाच्या सीमेवरती जेव्हा प्रभू रामचंद्र आले तेव्हा त्यांनी रथातून उतरून मागे वळून प्रार्थना केली, हे कौशल राज्य, हे अयोध्या नगरी, तुम्हाला माझा नमस्कार आहे. तुम्हीच आता सांभाळून घ्या दशरथ महाराजांना, आमच्या तिन्ही मातांना आणि भरत आणि शत्रुघ्न यांना आणि सर्व प्रजाजनांना अयोध्यांच्या
हे अयोध्या नगरी तुम्हाला नमस्कार, आणि मी प्रार्थना करतो 14 वर्षानंतर पुन्हा तुमचं दर्शन व्हावं, तुमची सेवा करण्याचं पुन्हा आम्हाला संधी मिळावी, अशी प्रार्थना प्रभू रामचंद्रांनी केली. आणि त्यानंतर ते गंगेच्या किनारी निघाले आणि त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत गंगेच्या किनारी पोहोचले, म्हणजे दुसऱ्या दिवशी. आणि तिथे गुहा नावाचा एक वनवासी, काय म्हणतात त्याला, आदिवासी, ट्रायबल किंग, एक आदिवासींचा एक राजा होता गुहा. त्याचं राज्य कौशल राज्याच्या मध्येच होतं, थोडस बाजूला होतं. आणि दशरथ महाराजांच्या मांडलिकीमध्येच त्याचं राज्य तो कार्यरत होता. तेव्हा तिथे येऊन प्रभू रामचंद्रांनी तिथे मुक्काम करण्याचा विचार केला गुहा राज्याच्या राजधानीमध्ये. आणि तेव्हा अतिशय दुःखी झालेला गुहा राजा म्हणाला, मी सर्व कथा ऐकलेली, काय काय घडलेलं आहे, आणि तुम्ही आता इथेच राहा, आमच्या राज्यात सर्व काही आहे, आणि मी जरी राजा असलो तरी तुम्हाला आम्ही राजाप्रमाणे वागणूक देऊ, आणि तुमचं राज्य समजा, आम्ही सर्व राज्यातील सर्व आदिवासी तुमची सेवा करणार आहोत. हे वनच आहे, तुम्हाला वनवासात पाठवलेलं आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण तुमची सेवा करू, हे वनातच तुम्ही राहा, आणि मग 14 वर्षांनी आपण परत इथनं सगळे अयोध्येला जाऊ. आणि गुहाला वाटलं आता रामचंद्र आलेत आमच्याकडे, सर्वजण एवढं प्रेम करायचे प्रभू रामचंद्रांवरती, त्यांना खूप आनंद झाला की आता आमच्या राज्यात प्रभू रामचंद्र म्हणाले. पण प्रभू रामचंद्र म्हणाले, नाही, ते शक्य नाही, मला एका तपस्वीप्रमाणे दंडकारण्य वनात राहण्याची आज्ञा मिळालेली आहे. मी अशा प्रकारे एका राजामध्ये दासी सेवक अशा परिस्थितीमध्ये नाही राहू शकत, आणि ही तुमची जागा ही अतिशय जवळ आहे अयोध्येपासनं, त्यामुळे तेही योग्य नाही आहे, आणि अशा परिस्थितीत राहण्यास जे मी वचन दिलेलं आहे किंवा जे माझ्या वडिलांनी वचन दिलेलं आहे त्यानुसार हे योग्य होणार नाही. गुहांना खूप वाईट वाटलं, तरी पण त्यांना आजचा दिवस आमच्या सेवेचा स्वीकार करा म्हणून त्यांनी मोठं पंचपक्वानाने भरलेलं ताट आणलं, खूप साऱ्या वेगवेगळे पदार्थ बनवून प्रभू रामचंद्रांसाठी आणले. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, मी तपस्वी आहे, आता मी ह्या सर्वांचा स्वीकार करू शकत नाही, तुम्ही मला काही फळं, काही कंदमुळं आणि थोडंसं पाणी द्या, मी त्याचाच स्वीकार करू शकतो. ते म्हणाले, आम्ही सर्व तुमच्यासाठी बनवलंय. ते म्हणाले, हे जे घोडे आहेत रथाचे ते दशरथ महाराजांचे घोडे आहेत, त्यांना वनवास नाही मिळालेला, त्यामुळे तुम्ही हे सर्व त्या घोड्यांना द्या खायला. आणि मग ते सगळे बनवलेले सुंदर सुंदर पदार्थ त्यांनी घोड्याला खाऊ घातले, आणि सर्व घोड्यांनी ते पदार्थ खाल्ले, आणि प्रभू रामचंद्रांनी कंदमुळं, फळं, पाणी यांचं सेवन केलं. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र आणि सीता आदल्या रात्रीप्रमाणे लक्ष्मणांनी त्यांच्यासाठी एक पानांचा बिछाना तयार केला. जरी गुहा महाराजांनी सर्व छान बिछाने वगैरे सर्व कुटीर वगैरे आयोजित केले होते प्रभू रामचंद्रांसाठी, पण रामचंद्र म्हणाले, मी वनवासी आहे. लक्ष्मणाने त्यांच्यासाठी एक पानांचा बिछाना तयार केला, त्याच्यावरती प्रभू रामचंद्र आणि सीता पहुडले. आणि लक्ष्मणांना गुहा म्हणत होते, झोपा तुम्ही थकलेले आहेत, मी इथे पहारा देतो. पण लक्ष्मण म्हणाले, मी कसं झोपू शकतो, मी इथे जागा राहणार. आणि लक्ष्मण तसेच जागे राहिले. सुमंत्र ही रात्रभर जागे होते, गुहा तिथे रात्रभर जागे होते. आणि मग प्रभू रामचंद्रांनी विनंती केली दुसऱ्या दिवशी राजा गुहा यांना की आम्हाला गंगा पार करण्यासाठी एखाद्या तुम्ही बोटीचा योजना करा. आणि मग गुहा राजांद्वारे बोटीची योजना करण्यात आली. आणि प्रभू रामचंद्र सुमंत्रांकडे वळून म्हणाले, सुमंत्र, तुमचे खूप धन्यवाद, तुम्ही आता इथनं परत अयोध्येला जा, आता आम्ही इथनं पुढे चालत पुढची यात्रा करणार, आता रथाची गरज नाही, इथनं आम्ही वनवास पूर्णपणे आता इथे स्वीकार करत आहोत. असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी सुमंत्रांना आज्ञा दिली की तुम्ही आता परत अयोध्येला जा. सुमंत्र त्यांना विनवणी करू लागले की मी तुमच्यासोबत येतो, मी सुद्धा तुमच्यासोबत वनवासात राहतो, तुमची सेवा करतो 14 वर्ष. प्रभू रामचंद्र म्हणाले की नाही, तुम्ही परत जाणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही रिकाम्या रथाने परत आलेले पाहून दशरथ महाराजांची आणि कैकेयीची खात्री पटेल की हे रामचंद्रांना सोडून आलेले आहेत आणि रामचंद्र खरंच वनामध्ये गेलेले आहेत. तुम्ही जर परत नाही गेलात आणि ही बातमी दिली नाहीत तर कैकेयी मातेला आणि दशरथ महाराजांना विश्वास बसणार नाही की रामचंद्र हे वनवासात गेलेले आहेत की नाही गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही परत अयोध्येला जा. सुमित्र म्हणाले, माझ्यासाठी काही आज्ञा? ते म्हणाले, माझ्या वतीनं तुम्ही दशरथ महाराज आणि कौशल्या मातेचे चरण स्पर्श करा आणि त्यांना सांगा की राम हा सुरक्षित आहे आणि 14 वर्षांनी लवकरच अयोध्येला परत येणार आहे. आणि भरताला तुम्ही निरोप द्या की सर्व आयांचा व्यवस्थित सांभाळ कर, कुणाचाही द्वेष किंवा कुणाचाही मत्सर करू नकोस आणि कैकेयीवरती राग धरू नकोस. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी सुमंत्रांना निरोप देण्यासाठी पाठवलं. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र तिथून प्रयाग या क्षेत्री, प्रयागराज क्षेत्री आले. तिथे भरद्वाज मुनींना भेटले
आणि गुहा राजाप्रमाणेच भरद्वाज मुनींनी त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या राज्यातच राहा. पण प्रभू रामचंद्र म्हणाले, मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलेलो आहे आणि तुमची जी आश्रम आहे तुमचा तो अयोध्येच्या खूप जवळ आहे, त्यामुळे या आश्रमात राहणं योग्य नाही आहे आणि आम्ही एका दुसऱ्या जागेच्या शोधात जी थोडी दूर आहे इथनं. तुमची मी इच्छा जाणू इच्छितो की कशा प्रकारे कुठल्या ठिकाणी आम्ही जावं जिथे आम्ही अतिशय शांत जागी ऋषी मुनींच्या सहवासात वनामध्ये आम्ही वास करून आमचं जीवन घालवू शकतो. तेव्हा भरद्वाज मुनींनी त्यांना एका सुंदर जागेचं नाव सांगितलं, एका सुंदर स्थानाचं. ते म्हणाले, इथून जवळपास 50 मैलांवरती चित्रकूट नावाचा एक सुंदर पर्वत आहे आणि तिथे खूप सुंदर पर्णकुटी आहेत. खूप सुंदर प्रकारे ऋषी मुनी तिथे राहत आहेत, तपस्या करत आहेत. खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे. तिथे गंडकी मंदाकिनी गंगा ही नदी वाहते आणि तिथे सर्व फळं फुलं सुंदर पक्षी हे सर्व आहेत आणि अतिशय नयनरम्य सुंदर शांत वनवासासाठी योग्य अशी जागा आहे. त्यामुळे तुम्ही तिथे जा आणि अनेक त्या ऋषीमुनींच्या सहवासात तुम्ही त्यांची सेवा करू शकता वनामध्ये वास करत असताना. आणि अशा प्रकारे चित्रकूटची माहिती मिळाल्यानंतर प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण चित्रकूटच्या दिशेने निघाले आणि त्यानंतर ते चित्रकूट इथल्या आश्रमात आले. तिथे वाल्मिकी मुनींसोबत त्यांची भेट झाली आणि वाल्मिकी मुनींनी त्यांचं स्वागत केलं. त्यांनी चित्रकूटची माहिती, त्या सर्व परिसराचा इतिहास प्रभू रामचंद्रांना समजावून सांगितला आणि प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं, आपण इथं राहूया, तुम्ही आमच्यासाठी एक कुटीर बनवा. आणि मग लक्ष्मणाने तिथे एक कुटीर बनवली, पर्णकुटी बनवली प्रभू रामचंद्रांसाठी, सीता मातेसाठी. आणि तिथे प्रभू रामचंद्र आणि सीता राहू लागले, सर्व साधूंची ऋषीमुनींची सेवा करू लागले. तेव्हा सीता माता प्रभू रामचंद्रांना म्हणू लागल्या की त्या अयोध्येतील ऐश्वर्य आरामामधल्या जीवनापेक्षा हे साधू संतांच्या संगतीमध्ये ऋषीमुनींची सेवा करण्यातलं जीवन किती सुंदर आहे. अशा प्रकारे सीता माते प्रभू रामचंद्रांना सांगू लागल्या आणि चित्रकूटमध्ये त्यांनी राहण्यास सुरुवात केली. आणि तिकडे 2 दिवसानंतर सुमंत्र अयोध्येमध्ये पोहोचले आणि अयोध्येमध्ये गेल्यानंतर अतिशय दुःखद अशी परिस्थिती अयोध्येमध्ये. आणि त्यानंतर केकय देशामध्ये भरत महाराजांना निरोप पाठवला जातो आणि भरत अयोध्येला येतात आणि अतिशय दुःखद परिस्थितीमध्ये पुढील ज्या घटना घडतात त्यांचं वर्णन आपण पुढच्या सत्रामध्ये करू. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण सर्वजण वेळ काढून या चर्चेसाठी आलात. प्रभू रामचंद्रांच्या कथांची जी चर्चा होते श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे की श्री कपिल मुनी त्यांच्या आई देवहूती यांच्याशी चर्चा करताना श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंधामध्ये ते म्हणतात, शृण्वन्ती, श्लोक मला आठवत नाही, 1 मिनिट, खूप सुंदर श्लोक आहे त्याचा मला आशय आठवला आता पण तो श्लोक आठवत नाही. हा, सभा जयंती मम पौरुषाणी, सभा जयंती, 1 मिनिट. नैकात्मतां मे स्पृहयन्ति केचिन् मत्पाद सेवाभिरता मदीहा ये न्यून्यतो भागवता प्रसज्य सभा जयन्ते मम पौरुषाणी. ते शुद्ध भक्त आहेत, ते नेहमी भगवंतांच्या भक्तिमय कार्यांमध्ये मग्न आहेत आणि ते नेहमी भगवंतांच्या त्यांचं जीवन व्यतीत करतात. ते कधीही न एकात्मना स्पृहयन्ति केचिन, कधीही भगवंतांमध्ये विलीन होणं किंवा ब्रह्मांमध्ये विलीन होणं अशा प्रकारच्या गोष्टींची इच्छा करत नाहीत. असे भक्त जे पूर्णपणे निस्सीम भक्तीमध्ये रममाण आहेत ते नेहमी माझ्या लीला कथा आणि माझ्या गुणगानांमध्ये युक्त असतात. ते मला अतिशय प्रिय आहेत असं कपिल मुनी 3ऱ्या स्कंधामध्ये श्रीमद भागवताच्या त्यांच्या आईला वर्णन करताना सांगतायत. तर अशा प्रकारे
प्रभू रामचंद्रांच्या वनवासातील पुढील घटनांचं वर्णन आपण पुढच्या सत्रांमध्ये करू. ठीक आहे, प्रश्न आहेत कोणाला काही? हो, मला आहे, मी विचारू. हा, हरे कृष्ण. हरे कृष्णा. मला असं विचारायचं आहे की रामायण किंवा महाभारतात या दोन्ही महाकाव्यामध्ये जे व्यक्तिरेखा आहेत, त्या व्यक्तिरेखांमध्ये काही साम्य आहे का? जसं की कर्ण आहे किंवा दशरथ राजा आहेत, तर यांचे जे जो दानाचा जो त्यांचा भाव होता, तो स्वतःच मृत्यू माहिती असून सुद्धा त्यांनी तो दानाचा भाव ठेवला. तर असे जे दान करण्याचं म्हणजे दान देण्याचा किंवा शब्द न चुकवण्याचा किंवा प्रतिष्ठा प्रतिमासाठी जो काही आहे ते करण्याचा जो काही हे होता त्यांचा, तर ते जर त्यांनी केलं नसतं तर त्यांना मरण पण आलं नसतं, असं आहे असं मला वाटतं. आणि अशी साम्य असणारी काही जी आहेत, कवच कुंडल देणं म्हणा किंवा रामाला वनवासात पाठवण्याचा शब्द फिरवणं म्हणा, हे करता पण आलं असतं, पण ते त्यांनी केलं नाही. आणि असे किती व्यक्तिरेखा महाभारतात आणि रामायणात आहे? आपण समजला मला प्रश्न, खूप छान प्रश्न विचारलाय. तर असे अनेक साम्य आपल्याला पाहायला मिळतील रामायण भारतात महाभारतामध्ये. आपण त्याच्या डिटेलमध्ये आता जाणार नाही आहोत, मी तुम्हाला तत्व सांगतो त्याच्या मागचं काय आहे. अशा अनेक व्यक्तिरेखा पाहायला मिळतील, जसं तुम्ही कर्णाचं उदाहरण दिलं किंवा दशरथ महाराजांचं दिलं. थोडंफार साम्य आहे, एकदम तुम्ही त्यांना समान म्हणू शकत नाही, पण आपल्याला ह्या शास्त्रांमधनं हे शिकवलं जात आहे की अनेक स्तरावरती अनेक प्रकारचे धर्म आहेत. खरं बोलणं, खरं न बोलणं हा एक धर्म आहे. दान देणं हे एक स्तरावरती धर्म आहे. वचन दिलेलं पाळणं हे एक स्तरावरती धर्म आहे. पण ह्या सर्वातनं आपण एक शिकलं पाहिजे, जे शास्त्र आपल्याला शिकवतायत वेगवेगळ्या प्रसंगातून, आणि ह्या सर्व निम्न स्तरावरच्या धर्मांचं पालन करण्यालाच सर्वस्व मानणाऱ्या व्यक्तिरेखांच्या जीवनातून आपल्याला शास्त्र हे शिकवतायत की आपण उच्च धर्माचं पालन करण्यासाठी निम्न धर्मांना तोडू शकतो. हे शास्त्र शिकवतात अनेक ठिकाणी. जसं जेव्हा कर्ण त्याचा चिखलात रुतलेल्या रथाचा पाय काढण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलं चालव बाण. अर्जुन म्हणाला, अहो हे युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध आहे. कृष्ण तुम्हाला काय सांगतोयस की अशा परिस्थितीत कर्णाला मारायचं, जो तेव्हा रथाचा पाय चिखलात अडकलेला काढतोय तेव्हा त्याला मारायचं? पण श्रीकृष्ण म्हणाले, हेच चुकतंय. जेव्हा दुष्ट रीतीने द्यूत क्रीडा करून तुम्हाला हरवून द्रौपदी सारख्या पतिव्रता स्त्रीचं तिथे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न होतो, जे सर्व कर्णाचं षडयंत्र होतं, तेव्हा तुम्हाला आठवली नाही नीती? तेव्हा तुम्हाला थांबवता नाही आली द्यूत क्रीडा? तेव्हा तुम्हाला विचार नाही करता आला की हे चुकीचं चाललंय? पण जेव्हा अन्याय होतो तेव्हा धर्मानुसार चालायचं, आणि दुसऱ्यावरती जेव्हा आक्रमण करायची वेळ येते किंवा भगवान श्रीकृष्णांची इच्छा, जो सर्वोच्च धर्म आहे, त्याचं जेव्हा पालन करायची वेळ येते, तेव्हा तुम्हाला सर्व नीती धर्म आठवतात. जसं युधिष्ठिर श्रीकृष्णाने सांगितलं, जाऊन सांगा द्रोणाचार्यांना की अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा तर जिवंत होता. युधिष्ठिर महाराजांनी विचार केला, मी खोटं कसं बोलणार? श्रीकृष्ण म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवा, सांगा जाऊन अश्वत्थामा मेला. युधिष्ठिर महाराज म्हटले, खोटं कसं बोलणार? मग तिथे एक अश्वत्थामा नावाचा हत्ती होता, त्याला मारलं गेलं श्रीकृष्णांच्या आज्ञेवर. तो हत्ती मेला आणि श्रीकृष्ण म्हणाले, बघा अश्वत्थामा मेला, आता हत्ती, आता तरी जाऊन सांगा अश्वत्थामा मेला. तरी युधिष्ठिर महाराज जाऊन म्हणले, अश्वत्थामा हतो नरो वा कुंजरो. अश्वत्थामा मेला, पण हत्ती मेला का माणूस मेला मला नाही माहिती. आणि तेव्हा आवाज करण्यात आला आणि नरो वा कुंजरो वा हे शब्द झाकून टाकण्यात आले, ऐकू नाही गेले द्रोणाचार्यांना श्रीकृष्णांच्या इच्छेने. आणि त्यामुळे लोक म्हणतात युधिष्ठिर महाराज खोटं बोलले म्हणून त्यांना काही क्षणासाठी नरकामध्ये जावं लागलं. जरी ते खूप धर्मात्मा असले, भगवंतांचे शुद्ध भक्त असले, भगवत धामाला परत गेले, तरी काही क्षणासाठी त्यांना फक्त दर्शन झालं नरकाचं. हे वर्णन आहे शास्त्रांमध्ये. आणि ते खोटं बोलले म्हणून झाले त्यांना ते थोडंसं दर्शन नरकाचं. पण आपल्याला आचार्य सांगतात, युधिष्ठिर महाराज खोटं बोलले म्हणून त्यांना थोड्या काळासाठी दर्शन नाही झालं. त्यांनी श्रीकृष्णांनी सांगितलेली आज्ञा पहिल्या घटकेत पार नाही पाडली म्हणून त्यांना थोड्या क्षणासाठी नरकाचं दर्शन झालं. खोटं बोलले म्हणून नाही. आणि अनेक लोक म्हणतात की श्रीकृष्णांनी एवढं मोठं युद्ध घडवलं आणि त्यामुळे त्यांना नरकात जावं लागलं.
आणि श्रीकृष्ण नरकात आहेत, कष्ट सोसत आहेत, असे काही लोक म्हणतात. श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, नमाम कर्मा आणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर नस लभ्यते कर्मभिर नस बध्यते. श्रीकृष्ण म्हणतात की नमाम कर्मा आणि लिंपंती, हे कर्म मला स्पर्शही करू शकत नाही. नमे कर्म फले स्पृहा, माझी स्पृहाही नाही, माझी इच्छाही नाही कर्म फळांमध्ये त्यांचा भोग करण्याची. हे सर्व भौतिक आहे, भगवंत आध्यात्मिक स्तरावरती आहे. इति माम योभिजानाति, अशा प्रकारे जो मला जाणतो, कर्मभिही न सबध्यते, तो व्यक्ती सुद्धा कर्मबंधनांनी बांधला जाणार नाही. जो भगवंतांना योग्य जाणेल तो कर्मबंधनांनी बांधला जाणार नाही, मग भगवंत कर्मबंधनात अडकतील. हा मूर्खपणा आहे. त्यामुळे आपण हे या सर्व प्रसंगातून आपल्या लक्षात येतं की आपण आपल्या निम्न स्तरावरच्या धर्मांबद्दल जी आसक्ती आहे ती सोडून भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेप्रती आसक्ती स्वीकार करून त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जे भीष्मदेवांनी केलं. अतिशय महान भक्त. त्यांची बऱ्याच वेळा जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्याद्वारे भर्त्सना होते, अरे भीष्मदेवांसारखा हा वागतोय. अरे भीष्मदेव हे खूप महान व्यक्तिमत्व आहे, 12 महाजनांमध्ये त्यांचं वर्णन आहे. म्हणून बाहेरी दृष्टीनं एखादी व्यक्तिमत्व न पाहता त्याच्या हृदयात काय. भीष्मदेव धारातीर्थी पडले तेव्हा भीष्मदेवांद्वारे युधिष्ठिर महाराजांना संदेश दिला गेला. जरी कौरवांच्या बाजूने लढत होते तरी भीष्मदेव हे महान शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे, आणि भगवंतांच्या इच्छेनुसार कौरवांच्या बाजूने लढत आहेत. कारण भगवंतांना हे दाखवून द्यायचं होतं, भीष्मदेवांसारखे महान योद्धे जरी अधर्माच्या बाजूने लढत असले तरी अधर्माचा पराजय होणार आहे. आणि हे दाखवू इच्छित होते भगवंत की माझ्याशी जर युद्ध करायचं असेल तर भीष्मदेवांसारख्या योद्ध्यासोबत मला युद्ध करायची जेव्हा इच्छा होते तेव्हा तो वीररस प्रकट करण्यासाठी माझा भक्त माझ्या विरुद्धही लढायला तयार आहे. त्यामुळे धर्म आणि अधर्म हे खूप जटिल आणि कुटील आहे. ते समजणं फार अवघड आहे. बरेच लोक बाहेरी दृष्टीनं धर्म काय अधर्म काय म्हणतात. म्हणून भगवंत भगवद्गीतेत म्हणतात, किम धर्म किम अधर्मेति कवयोप्यत्र मोहिताः. किम धर्म किम अधर्म इति कवयः अपि अत्र मोहिताः. अति ज्ञानी पुरुष सुद्धा धर्म काय आणि अधर्म काय यामध्ये गोत्यात पडतात, त्यांना समजत नाही. मोहिताः, भ्रमित होऊन जातात, काय धर्म आहे काय अधर्म आहे. म्हणून गुरु शिष्य परंपरा, आचार्यांद्वारे शास्त्र समजून घेणे खूप महत्वाचं आहे. नुसतं रामायणाचं पुस्तक घेऊन, महाभारताचं पुस्तक घेऊन मी रामायण आणि महाभारत समजू शकत नाही, भगवद्गीता समजू शकत नाही, श्रीमद भागवत समजू शकत नाही. एका प्रामाणिक आणि प्रमाणित गुरु शिष्य परंपरेमध्ये जे ज्ञान आलेलं आहे त्या ज्ञानाद्वारे, आणि जे प्रामाणिक आणि प्रमाणित संप्रदाय आहेत, वैष्णव संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय, कुमार, ब्रह्म संप्रदाय, त्यांच्यातनं जे ज्ञान येते, ज्या साक्षात्कारी दिव्य भगवंतांच्या भक्तांनी, आचार्यांनी जे भाष्य लिहिलेले आहेत, जे टीका लिहिलेल्या आहेत, त्यांच्याच द्वारे आपण भगवंतांना आणि त्यांच्या ज्ञानाला जाणू शकतो. हे आपण यातनं समजून घ्यायचं आहे. त्यामुळे हे सर्व पात्र आपल्याला हेच शिकवतात की आपण ढोबळ मनाने बाह्य दृष्टीने धर्म अधर्म न पाहता भगवंतांची इच्छा आणि भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करणारे भगवंतांचे भक्त हे खरे धर्माचे आचरण करत आहेत, आणि जे बाकी सर्व जे आहेत ते सर्व एका दृष्टीने अधर्म आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. वन क्वेश्चन फॉर 14 years did Ayodhya एक्सपिरियन्स ecstasy ऑफ सेपरेशन फ्रॉम लॉर्ड राम. ओके, अयोध्यावासींना प्रभू रामचंद्रांप्रती खूप त्यांच्यापासून जो विरह झाला, त्या विरहामधलं प्रेम आहे ते बरोबर आहे. त्या विरहात जे प्रेम आहे, विरहामध्ये सुद्धा प्रेम आहे. जेव्हा विरह होतो तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी प्रेमाचा अनुभव होतो. तशा प्रकारच्या विरहाच्या प्रेमाचा अनुभव झाला, पण काही जणांना ते सहनही नाही झालं, जसं दशरथ महाराज. आणि आपण पाहू पुढच्या सत्रामध्ये की कशा प्रकारे दशरथ महाराजांनी शरीर सोडलं एकच दिवसानंतर, प्रभू रामचंद्र गेल्यानंतर. अशा प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. प्रभूजी, मला एक प्रश्न होता. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला. जशा सीतामाता प्रभू रामांच्या अर्धांगिनी होत्या आणि म्हणून त्या वनवासात गेल्या रामांबरोबर, तसं उर्मिला माता ही लक्ष्मणच्या अर्धांगिनी होत्या, तर त्या का वनवासाला जाऊ शकल्या नाही? त्यांची इच्छा होती, पण लक्ष्मणाने त्यांना बोलून त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही इथे राहणं योग्य आहे, आणि मी तिथे गेलो तर मला तुझी सेवा करावी लागेल, कारण तुझं संरक्षण करत बसावं लागेल. मी प्रभू रामचंद्र आणि सीता यांची सेवा नाही करू शकणार. हे लक्ष्मणाने उर्मिलेला सांगितलेले शब्द. म्हणाले की त्यामुळे तू इथे राहा, तू इथे राहून माता कौशल्याची सेवा कर, आणि मी तिथे जाऊन प्रभू रामचंद्रांची सेवा करतो. जेव्हा सेवा
हा मुख्य हेतू जेव्हा समोर येतो तेव्हा उर्मिला मातांनी ते स्वीकार केले. प्रभूजी, कैकेयीची थोडी कहाणी ऐकायला मिळाली असते, म्हणजे का ती वाईट झाली जगासमोर, किंवा तिथं पुनर्जन्माची काही कहाणी कधी मिळाली तर. माझ्या तर ऐकण्यात असं पुनर्जन्माची वगैरे कहाणी नाही आहे, पण एक आहे की आपल्याला कैकेयीचं जीवन हे शिकवतं की आपण सारासार विचार करून एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतला पाहिजे. आणि मंथरेसारख्या दासीचा, कारण कैकेयीलाच त्याचा त्रास झाला नंतर. तिच्या मुलाने तिला नाकारलं, दशरथ महाराज सोडून गेले, आणि नंतर कैकेयीने जो पश्चाताप केलेला आहे रामायणामध्ये तो अति भयानक आहे. त्यामुळे त्रास रामचंद्रांना नाही झाला. रामचंद्र वनवासात गेले कारण देवतांची इच्छा होती. तसं पाहायला गेलं तर संपूर्ण प्लॅन भगवंतांच्या अवतरणाचा तिथे पूर्ण करण्यात त्यांनी हातभार लावलेला एका दृष्टीनं. कारण देवतांनी मंथरेच्या मनात हे सर्व आणलं, कारण देवी देवता घाबरत होते, आता राम जर अयोध्येचे राजा झाले तर मग वनवासात जाऊन रावणाला कोण मारणार. हा सर्व विचार करून केलेला विचार होता. पण जर आपण तसाच विचार केला की सर्व सगळे होणारच होतं तर आपण त्यातनं काही शिकू शकणार नाही. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की कैकेयीनं जो विचार केला तो सारासार विचार न करता मंथरेसारख्या दासीवरती, एखादा त्या स्तरावरचा व्यक्ती काहीही बोलतोय, ज्याला काही ज्ञान नाहीये, तो व्यक्ती, त्याला अयोध्येचं ज्ञान नाहीये, दशरथ महाराजांचं ज्ञान नाहीये, रामचंद्रांबद्दल काही माहिती नाही, अशा स्त्रीचं, अशा व्यक्तीचं एखाद्या तुम्ही बोलणं किती मनावर घेतलं पाहिजे हे आपण विचार केला पाहिजे. म्हणून कैकेयीनी जे आपलं रूप तिथे धारण केलं त्यातनं आपल्याला हे शिकायला मिळतं की जेव्हा आपण अशा प्रकारे गोष्टी ऐकतो, अशा प्रकारे वाईट संगत आपण करतो, चुकीच्या गोष्टी आपल्या कानावर येतात, तेव्हा आपण त्याद्वारे विचलित न होता, भ्रमित न होता, आपल्या जीवनात रिॲक्शन तडक एखादा डिसिजन न घेता एका दृष्टीने विचार करून निर्णय घेतला पाहिजे. हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. काही नाव कुठे ठेवत नाहीत प्रभूजी आता. म्हणूनच काही नाव कुठे ठेवत नाहीत ना आता. हा, काही नाव कुणाचंही नाव ठेवत नाहीत काही असं, बरोबर. किंवा दुर्योधन वगैरे, कुंभकर्ण अशी नावं जनरली ठेवत नाही. रावण ठीक आहे. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप